नमस्कार, मी ऋतुजा कुलकर्णी. आपल्या आरबीएन न्यूज मराठीमध्ये सहर्ष स्वागत. जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघ जत आयोजित कायदेविषयक शिबिर संपन्न. महाराष्ट्र राज्य न्यायिक सेवा प्राधिकरण तालुका विधी सेवा समिती जत आणि जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघ जत यांच्या संयुक्त विद्यमानाने शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी ज्येष्ठ नागरिक भवन विद्यानगर जत मध्ये कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माननीय श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी मांडले. त्यावेळी त्यांनी आपल्या संघाची माहिती सांगत ज्येष्ठ नागरिक संघ मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आणि प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला मासिक सभेचे आयोजन करून अनेक मान्यवरांना पाचारण केले जाते. यानंतर ॲडव्होकेट सागर वनमाने यांनी पुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत या शिबिरातील माहितीचा अधिकार याविषयी ज्येष्ठ नागरिकांना सखोल माहिती सांगितली. यानंतर ॲडव्होकेट सौदागर साहेब यांनी भावनिक विषय हाताळत कायदेविषयक माहिती सांगत ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्काविषयी जाणीव करून दिली. नंतर दिवाणी न्यायाधीश अध्यक्ष विधी सेवा समिती जत माननीय श्री चौगले साहेब यांनी ज्येष्ठ नागरिकांना कायदेविषयक माहिती सांगत ॲडव्होकेट श्री वनमाने साहेब आणि ॲडव्होकेट श्री सौदागर साहेबांच्या विचारावर प्रकाश टाकत अत्यंत सखोल आणि महत्त्वपूर्ण कायदेविषयक माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे आभार संघाचे सचिव श्री सुधीर चव्हाण यांनी मानले. या कार्यक्रमाची सांगता करत असताना माननीय श्री डॉक्टर श्रीपाद जोशी सर यांनी पुरस्कार प्राप्त लोकांचे अभिनंदन केले आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री मनोहर जोशी व तसेच बिनाका गीतमालाचे निवेदक अमीन सायानी, कायदे पंडित हरिनरिमन माधवराव माने आदींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. या कार्यक्रमास अध्यक्ष श्री यशवंतराव चव्हाण, उपाध्यक्ष श्री दिलीप सिंह डफळे, सचिव श्री सुधीर चव्हाण, श्री प्रमोद पोतनीस सर, डॉक्टर श्रीपाद जोशी सर, श्री PR पाटील सर, श्री शंकरराव चव्हाण, श्री आबासाहेब कापसे, श्री बसवराज गुरव, सामाजिक कार्यकर्त्या सौ श्रद्धा शिंदे मॅडम, महादेवी अंकलगी, पट्टण शेट्टी मॅडम, कलावती लोणी, सोनार मॅडम, कुंभार मॅडम, शांताबाई सूर्यवंशी, सावंत मॅडम, प्रकाश वैद्य, BC पवार सर, श्री बागल सर, कोष्टी सर, जेऊर सर, तानाजी गावडे, बाबालाला नदाफ, यशवंतराव जाधव, सेवानिवृत्त PSI शिंदे साहेब वाळीखिंडी, श्री पाठक साहेब, श्री मकानदार साहेब आदी मान्यवर उपस्थित होते. जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघामध्ये संघटनेच्या वतीनं आज याच शिबिरांचे आपले जतचे न्यायाधीश सन्माननीय चौगले सर आणि आपले सौदागर साहेब वनमाने सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. प्रथमतः मी जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. देऊन त्यांचं स्वागत करायचं. मला त्यांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. आपलं नेहमी चालतंय. तर साहेबांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघ हा 2005 साली स्थापन झाला आणि या ठिकाणी जवळजवळ 1000 वर आपले सभासद आहेत. जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेचं अविरत 20 वर्षे या ठिकाणी कामकाज चालू आहे. ही एक रजिस्टर्ड संस्था आहे आणि दर महिन्याला न बोलवता या ठिकाणी संघाची मीटिंग होते आणि संघामध्ये लोकांचे जे वाढदिवस असतील या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना आनंद मिळण्यासाठी आदरणीय पोतनी सरांचं या ठिकाणी आध्यात्मिक प्रवचन अर्धा तास असतो. जोशी सरांसारखे या ठिकाणी प्रास्ताविका मार्गदर्शन लाभत असते. तसेच जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघटना ही एक रजिस्टर्ड संस्था असल्या कारणाने याच्या वेळोवेळी कामकाजाचं सर्व काही व्यवस्थित होते. या ठिकाणी विनापक्ष कुठल्याही पक्षाची बांधील न राहता या ठिकाणी ही जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघटना ही काम करते. ही केवळ ज्येष्ठांच्या समस्यासाठी या ठिकाणी काम करते. ज्येष्ठ नागरिकांच्या ज्या काही अडीअडचणी असतील मग त्या आरोग्याचा असू दे, आर्थिक असू दे, घरातील असू दे, अगर सुरक्षा
संरक्षणच्या बाबतीत असू दे किंवा त्यांचा आर्थिक बाजू, पेन्शनची बाजू असू दे, ह्या गोष्टीसाठी सतत ही कार्य करणारी जत तालुका ही एकमेव संघटना जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक असून या ठिकाणी मी असं अभिमानाने मी नमूद करतो की हे कार्य पाहून मला जिल्ह्याचा पण देखील अध्यक्षपद दिलं आणि त्यामुळं ज्येष्ठांसाठी सतत राबणे, सतत काम करणे, आई वडील कल्याणकारी आज साहेबांच्या समोर अशी कितीतरी निदर्शनास आली असतील की मुलं आई वडिलांना सांभाळत नाहीत, आई वडिलांना त्रास देतात, घराबाहेर करतात. त्यासाठी आई वडील कल्याणकारी कायदा आपल्याकडून चांगल्या पद्धतीनं अंमलबजावणी होताना आम्हाला दिसते. आम्ही देखील या ठिकाणी ज्येष्ठावर अन्याय झाला तर अशा ज्येष्ठांचा उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्फत त्या सोडवण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करतो. त्यासाठी या ठिकाणचे उपविभागीय अधिकारी यांनी देखील आमची श्रद्धा शिंदे मॅडम यांचा समेट करता अधिकारी म्हणून अशासकीय सदस्यपदी यांचीही निवड झालेली आहे. आम्ही सतत काम करत असतो. दर वर्षामध्ये एकदा आदर्श सून म्हणून आम्ही पुरस्कार दिला जातो, कारण सून हे सासू सासऱ्यांना चांगले सांभाळावं ही एक त्याच्या पाठीमागची भावना आहे. आणि याच वर्षी आम्ही एक आदर्श मुलगा म्हणून ही आम्ही पुरस्कार जाहीर केलेला आहे की जेणेकरून मुलं आई वडिलांचा व्यवस्थित सांभाळ करतील. तसेच या ठिकाणी आम्ही स्पर्धा दर वर्षातून एकदा चालण्याचा आम्ही स्पर्धा आयोजित करतो आणि त्या चालण्याच्या स्पर्धेमध्ये काल परवा दिवशीच आमचं स्पर्धा पार पडल्या. 80-82 वर्षापर्यंतचे ज्येष्ठ नागरिक विशेष म्हणजे यामध्ये भाग घेतात. ही एक अभिमानाची गोष्ट आहे. ज्येष्ठ नागरिक आपल्या तब्येतीला सांभाळावा, त्याने आनंदी राहावा यासाठी आमचा आटोकाट प्रयत्न असतो. ज्येष्ठांना तणावमुक्त जीवन कसं जगता येईल ह्याचाही आम्ही या ठिकाणी अंमलबजावणी करत असतो. महिलांचा असू दे, ज्येष्ठांचा असू दे, या ठिकाणी त्यांचा पेन्शनचं काम असू दे, ह्याही गोष्टी आम्ही राबवल्या येत आहेत. शासनामार्फत आरोग्य विभागाकडून आम्ही शिबिर आयोजित करतो आणि वर्षातून 3 ते 4 शिबिर आमचे सरकारी रुग्णालयातून होते आणि खाजगी रुग्णालयातून 3 ते 4 शिबिर हे मोफत घेतले जातात आणि औषध उपचार ज्येष्ठांसाठीही चांगले या ठिकाणी आपल्याला उपलब्ध मिळते. मी साहेबांचा वेळ घेत नाही जास्त. मी साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला ऐकायचं आहे. संघाचं कार्यकाळ हे पुन्हा एकदा मी कामकाजाविषयी हे प्रास्ताविका थांबवून मी या ठिकाणी थांबतो. इथून पुढील कार्यक्रम वनमाने सरांच्याकडे मी सोपवतो. मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी विधी सेवा समिती जत, पंचायत समिती जत व जत विधिज्ञ संघ जत यांच्या सौजन्याने हे शिबिर या ठिकाणी आयोजित केले गेलेले आहे. या शिबिरासाठी अध्यक्ष म्हणून आमच्या विधी सेवा समितीचे अध्यक्ष आदरणीय श्री जतेतील दिवाणी न्यायाधीश श्री चौगुले साहेब, त्याचबरोबर जत विधिज्ञ संघाचे ज्येष्ठ विधिज्ञ आदरणीय श्री सौदागर साहेब, त्याचबरोबर आपल्या संघाचे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व कमिटी आणि आपण सर्व सदस्य यांचं मी ॲडव्होकेट सागर वनमाने जत बारातूर जतचा सचिव आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आजचा जो विषय आहे, बरेचसे विषय आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने राईट टू इन्फॉर्मेशन हा माझ्याकडे दिलेला आहे, त्याचबरोबर सूत्रसंचालनाची जबाबदारी देखील माझ्याकडे दिलेली आहे. या विषयावरती मी ओझरतं आपल्याला थोडीशी माहिती सांगेन की या ठिकाणी आदरणीय श्री जोशी सर आहेत, ज्यांचा मी विद्यार्थी आहे, जत हायस्कूल जतचे प्राचार्य आहेत, प्रख्यात लेखक आहेत. त्यांना बघून सर्वप्रथम समाधान वाटलं. त्याचबरोबर कोष्टी सर देखील या ठिकाणी आहेत, त्यांना देखील बघून समाधान वाटलं. आणि आपली ही उपस्थिती जी आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही ज्यावेळेस तालुक्यामध्ये कार्यक्रम करायला जातो त्यावेळेस आम्ही खूप तयारी करून जातो आणि तिथं समोर 4-5 फक्त लोक थांबलेले असतात, तेव्हा खूप म्हणजे खंत वाटते. पण ही जी आपली संख्या बघितली आम्हाला आनंद वाटला प्रचंड. तर मी विषयाकडे येतो. राईट टू इन्फॉर्मेशन हा विषय मला दिलेला आहे, माहितीचा अधिकार. तर या माहितीच्या अधिकाराबद्दल मी थोडीशी आपल्याला पार्श्वभूमी सांगेन, कायदा कधी अंमलात आला गेला ते सांगेन.
सर्वप्रथम भारतामध्ये 1990 साली अरुणा रॉय यांनी किसान मजदूर संघ याच्या माध्यमातून, या संघटनेच्या माध्यमातून राजस्थानमध्ये सर्वप्रथम आंदोलन केले की हा माहितीचा अधिकार त्या राज्यात राबवा म्हणून आणि तो कायदा आणावा म्हणून. त्यानंतर देशात अरुणा रॉयच्या मागणीला यश आलं आणि राजस्थानमध्ये सर्वप्रथम हा कायदा केला गेला. त्यानंतर तामिळनाडूमध्ये त्याची अंमलबजावणी सर्वप्रथम देशात झाली. त्यानंतर मला वाटतं भारतामध्ये महाराष्ट्रात 23 ऑगस्ट 2003 साली हा कायदा अंमलात आणला गेला. महाराष्ट्रात हा कायदा अंमलात यावा यासाठी आपल्यासारखे ज्येष्ठ नागरिक, महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आंदोलनकर्ते अण्णा हजारेजी यांनी आवाज उठवला आणि त्यांनी आंदोलन केलं. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाला यश आलं आणि 2003 साली मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा कायदा विधानसभेत मांडला गेला आणि तो आपल्या राज्यात अंमलात आणला गेला. त्यानंतर 2005 साली 23 डिसेंबर 2004 साली हा कायदा भारतात आणला गेला. त्याची लोकसभेत मांडणी केली गेली आणि त्यानंतर मला वाटतं जवळपास 21 जून 2005 साली राष्ट्रपतींनी त्यावर स्वाक्षरी केली आणि हा कायदा संपूर्ण भारतात राबवला गेला. तरी हा कायदा जो आहे, माहितीचा अधिकार, हे आपल्यासाठी एक शस्त्र आहे, प्रचंड मोठं शस्त्र आहे. ज्यावेळेस आपण शासकीय कार्यालयामध्ये जातो त्यावेळेस आपली हेळसांड होते, आपल्या मागणीची कोणी दखल घेत नाहीये, त्यावेळेस आपण ह्या कायद्याचा प्रभावीपणे वापर करून त्याची अंमलबजावणी करून आपली जी काही मागणी असेल ती मागणी आपण ह्याद्वारे मागू शकतो. ह्या कायद्याचा प्रचंड म्हणजे मोठ्या प्रमाणात वापर व्हायला पाहिजे भारताची लोकसंख्या बघितली तर, पण त्या प्रमाणात जनजागृती कमी असल्यामुळे त्याचा वापर म्हणावा तितका प्रभावी होत नाहीये. तर माहिती अधिकाराचा जो अर्ज आहे तो आपल्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने करता येतो. जर आपण ऑफलाईन करायचं झालं तर त्याची फी 10 रुपये आहे आणि ऑनलाईन जरी करायचं झालं तर त्याची फी देखील 10 रुपये आहे. आणि जे लोक दारिद्र्य रेषेखाली येतात त्यांना विनामूल्य त्याची अर्जाची मागणी करता येते. जी काय आपल्याला माहिती हवी आहे शासकीय कार्यालयामधून, आता कोणकोणती शासकीय कार्यालय येतात त्यामध्ये, तर अगदी ग्रामपंचायतीपासून ते प्रधानमंत्री कार्यालयापर्यंत जी सर्व शासकीय कार्यालय आहेत, नॉन ऑर्गनायझेशन म्हणजे त्याचबरोबर ज्या संस्था आहेत, शासकीय संस्था, शाळा म्हणा किंवा इतर कोणत्या ज्या संस्था आहेत की ज्या शासनाशी रिलेटेड आहेत, त्या सर्व संस्थेमध्ये देखील आपल्याला माहिती अधिकारान्वये माहिती मागता येते. आपल्याला शासनात जाब विचारता येतो, पण जनजागृतीच्या अभावामुळे आपण याकडे फारसं लक्ष देत नाहीये. साधा उदाहरण जर घ्यायचं झालं तर समोर जो आपला रस्ता गेलेला आहे त्या रस्त्याची ज्यावेळेस त्याचं इस्टिमेट तयार होतं त्यामध्ये किती खडी वापरली जाते, किती वाळू वापरली जाते, ते सगळं प्रमाण जे आहे ते त्या इस्टिमेटमध्ये दिलेलं असतं. पीडब्ल्यूडी खात्याकडे आपण कधीही त्यांना विचारायला जात नाही की बाबा ह्यामध्ये किती प्रमाण आहे त्या खडीचं, त्या वाळूचं, त्याचं जे जाडी आहे ते किती आहे हे आपण कोणीही विचारायला जात नाहीये. त्यामुळे तो रस्ता खचला जातो लगेच. तर याचा प्रभावीपणे आपण म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी, शाळेमध्ये मुलांची फी असेल, दाखले असतील, कुणाच्या काय म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आपण प्रशासनाकडे अर्ज करू शकतो व त्या अनुषंगाने आपल्याला माहिती मागता येते. मी माहिती अधिकाराखाली आपल्याला काय काय मागता येतं हे सांगेन. शासकीय कोणताही आदेश असेल, सूचना असतील, दस्तऐवज असतील, ईमेल असतील, अभिलेख, अभिप्राय, प्रसिद्धीपत्रके, परिपत्रके, रोजवह्या, अहवाल, नमुने, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील दस्त, तसेच फाईलीवर असणारे मंत्र्यांचे किंवा अधिकाऱ्यांचे अभिप्राय इत्यादी प्रकारची माहिती आपल्याला या कायद्यान्वये सार्वजनिक प्राधिकरणाकडून मिळवता येते. या कायद्यामध्ये टोटल 31 कलम आहेत, 2 अधिसूची आहेत आणि 6 प्रकरणे आहेत. यामध्ये कलम 6(1) नुसार आपल्याला आपण अर्ज केल्यापासून 30 दिवसाच्या आत ती माहिती शासनाला देणे बंधनकारक आहे. जर त्यांनी ती माहिती 30 दिवसाच्या आत आपल्याला जर नाही दिली तर आपल्याला प्रथम अपील अधिकाऱ्याकडे अपील करता येते 19(1) नुसार, कलमनुसार. तर त्या कलमानुसार जर त्यांनीही आपल्याला माहिती देण्यास टाळाटाळ केली, जर सुरुवातीला आपण 30 दिवसाच्या आत एखाद्या व्यक्तीच्या व्यक्ती स्वातंत्र्याविषयी जर माहिती असेल तर ती माहिती शासनाला 48 तासाच्या आत त्या व्यक्तीला देणं बंधनकारक आहे. जर त्यांनी ती माहिती जर नाही दिली तर आपल्याला, आपण जर समजा ग्रामपंचायतीकडे अर्ज केला आणि त्या ग्रामसेवकाने आपल्याला ती माहिती 30 दिवसाच्या आत नाही दिली तर आपल्याला पंचायत समितीला जनमाहिती प्रथम अपील अधिकारी असतो त्याच्याकडे आपल्याला अपील करता येतं 30 दिवसामध्ये. त्या अपीलात देखील आपलं जर समाधान नाही झालं, आपल्याला चुकीची माहिती दिली, आपल्याला मिसगाईड जर त्यात होत असेल असं आपल्याला वाटलं तर आपल्याला
माहिती अधिकारी आयुक्त यांच्याकडे आपल्याला अपील करता येतं तिथून पुढे 90 दिवसाच्या आतमध्ये. आणि त्या अपिलामध्ये जर आपल्याला एखादा दिवस जरी त्यांनी विलंब केला माहिती देण्यासाठी तर त्या अधिकाऱ्याला दिवसाला 250 रुपये प्रमाणे दंड होतो आणि जास्तीत जास्त तो दंड 25,000 रुपये प्रमाणे दंड आकारला जातो आणि तो दंड त्या अधिकाऱ्याच्या पगारामधून वसूल केला जातो. तर अशा प्रकारे आपल्याला त्या माहिती अधिकाराचा ब्रह्मास्त्र म्हणून वापर करता येतो सार्वजनिक जीवनामध्ये. भारत देशामध्ये जगामध्ये सर्वप्रथम स्वीडन या देशाने माहिती अधिकाराची अंमलबजावणी केली. हा कायदा स्वीडनमध्ये जगात सर्वप्रथम आला. भारताचा नंबर हा 71वा देश म्हणून आपल्या जगामध्ये माहिती अधिकार ऍक्ट पास केला गेला, RTI ऍक्ट. जगामध्ये जर बघितलं तर स्वीडनने सर्वप्रथम त्याची अंमलबजावणी केली. भारतात थोडासा उशीर झाला या गोष्टीला, पण काही हरकत नाही. 2005 साला हा कायदा पास झाला. त्याचा परिणाम आपण बघतोय. जवळपास 10 लाख अर्ज त्यामध्ये 10 वर्षात आले गेले. भारताची लोकसंख्या कोटीच्या प्रमाणात आहे. 125 कोटी 2011ला जनगणना झाली होती. त्या प्रमाणात त्याचं जे मागणी आहे RTI ऍक्टची ती सर्वसामान्य खेडेगावात गावगाड्यातल्या लोकांना माहिती नाहीये. जी शहरातले सुशिक्षित वर्ग आहेत त्यांना थोडासा त्याचा या कायद्याचा वापर माहिती आहे. आपल्यासारख्या सर्वसामान्य जत तालुक्यात खेडेगावात याची अजिबात कुणालाही माहिती नाहीये. तर याचा प्रसार आपल्या माध्यमातून असे नका आपल्या नातेवाईकांच्या माध्यमातून असून आपण हे केलं पाहिजे, त्याचा वापर केला पाहिजे. आणि प्रशासनामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्रशासनावरती जर तुम्हाला दबाव टाकून एखादी चांगली गोष्ट करायची असेल तर आपण माहिती अधिकाराचा वापर करू शकतो. त्याचबरोबर मी आपल्याला दुसरी गोष्ट सांगेन की इथं सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत. ज्या ज्या मुलांकडून ज्येष्ठ नागरिकांवरती अन्याय होत असेल, जे आपल्या मुलं आई वडिलांना सांभाळत नसतील तर त्यांच्यासाठी मी असेल, सौदागर साहेब असेल, आम्ही मोफत तुम्हाला सहाय्य करू आणि जत कोर्टातून त्यांना जी जी मदत लागेल ती मदत आम्ही सर्वजण तुम्हाला करू असे मी या ठिकाणी जाहीरपणे आपला शब्द देतो, हमी देतो, वचन देतो. आणि विनामूल्य कोणतीही फी त्यांच्याकडून आम्ही घेणार नाही या ठिकाणी मी असा शब्द देतो तुम्हाला. कारण परिस्थिती खूप वाईट आहे बाहेर जगामध्ये. साहेब आहेत त्यामुळे जास्त मला प्रोटोकॉल सोडून बोलता येत नाहीये. तरी देखील विषयाच्या अनुषंगाने या ठिकाणी आपण आलो आहोत एकत्र. तर जी मदत लागेल कायद्याची, आमच्या विधी सेवा समितीचं ब्रीद वाक्य आहे न्याय सर्वांसाठी. पण कधी एक लॅटिन मॅक्झिम आहे, लॉ हेल्प्स टू विजिलंट नॉट टू डॉमिनंट. याचा अर्थ असा होतो की कायद्याच्या दारात तुम्ही आला पाहिजे न्याय मागण्यासाठी. कायदा तुमच्या घरी नाही येणार. तर तुम्ही ज्या वेळेला तुमच्यावर अन्याय होईल, अडचण येईल, समस्या असतील, कुणी म्हणजे आपल्याकडे अर्ज येतील की बाबा मला मुलगा सांभाळत नाही, मारहाण करतोय, अमुक तमुक, त्यावेळेस तुम्ही आमच्या विधी सेवा समितीशी संपर्क साधा. त्यातूनही मी आणि सौदागर वकील आहेच. आम्ही शब्द दिल्याप्रमाणे आम्ही तुम्हाला विनामूल्य त्या वयोवृद्ध दाम्पत्याला काय असेल ते आम्ही लिगली हेल्प जी करता येईल ती सर्व काही आम्ही करू. त्यांना संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. त्याचबरोबर यानंतर आदरणीय श्री सौदागर साहेब आपले मनोगत व्यक्त करतील. मला या ठिकाणी बोलवलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी आपला सर्वांचा मनापासून आभारी आहे. सर्वप्रथम मी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय अध्यक्ष न्यायाधीश साहेब, चौगुले साहेब, त्याचप्रमाणे या जत बार असोसिएशनचे सेक्रेटरी सागर वनमाने माझे मित्र, याचप्रमाणे या ठिकाणी ज्येष्ठ जे हजर आहेत, आदर्श शिक्षक म्हणून पत्नी सर आहेत, कोष्टी सर आहेत, आपले अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत, जोशी सर आहेत. अशा आदर्श शिक्षकासमोर मी बोलावं म्हणजे पोळी खाल्ल्यानंतर झुणका भाकर खाल्ल्यासारखं होईल. कारण याआधी चव्हाण साहेबांनी मला अनेक वेळा सांगितले की आपण आपल्या ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी साहेबांना विनंती करून सांगून एक कार्यक्रम घेऊया म्हणून. ज्याप्रमाणे आमच्याकडे कार्यक्रम येते, कार्यक्रम पत्रिका येते, त्या प्रमाणात आम्हाला घ्यावं लागतं. आणि चव्हाण साहेब हे फार विशेष आहे या ठिकाणी की इतर ठिकाणी आपण घेतल्यापेक्षा आपण पंचायत समितीच्या हॉलमध्ये घेत होतो, कोर्टात घेत होतो. पण आज जो हा कार्यक्रम होत आहे तुमच्या हक्काच्या सभागृहात होत आहे. ज्यावेळी आम्ही या ठिकाणी आलो आणि ज्या पद्धतीनं आमचा या ठिकाणी साहेबांचा आमचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला
खरंच आम्ही या ज्येष्ठ नागरिकांच्या ठिकाणी आलेलो नाही, एक तरुण पिढीला लाजवेल असे हे ज्येष्ठ नागरिक आहेत. आता मला पण असं वाटतंय की मी पण आता 53 वर्षाचा आहे. त्या सभागृहाशी माझं पण नातं स्वतः थोडं जोडावं. चव्हाण साहेब, तुम्हाला एक विनंती आहे की आता तुम्ही सांगितलं की पोद्दी सरांचं, जोशी सरांचं या ठिकाणी व्याख्यानमाला वगैरे असते, त्यावेळी आम्हाला पण तुम्ही आमंत्रण करावं. आम्ही पण या ठिकाणी यायला कधी पण तयार आहे. आता वेळ न जास्त घेता माझ्याकडे जो विषय आहे तो भावनाला स्पर्श करणारा विषय आहे. ज्येष्ठ नागरिक कायदा, माता पितांचं निर्वाह निधी आणि त्यांच्यावर मुलांचं सुनेचा अत्याचार होत असेल तर त्याबाबतचा माझ्याकडे विषय आहे. विचार त्यांचे ऐकूया, अनुभव त्यांचा घेऊया. विचार त्यांचे ऐकूया, अनुभव त्यांचा घेऊया. प्रगती आपली करूया, प्रगती आपली करूया. आहेत हे ज्येष्ठ नागरिक, आहेत हे ज्येष्ठ नागरिक. शेवटी ज्येष्ठ नागरिकाकडे जो अनुभव असतो तो अनुभव आम्हाला घ्यायचा असतो. आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत म्हणजे तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन करण्यासाठी किंवा तुम्हाला काहीतरी विशेष सांगण्यासाठी आलेलं नाही, की या आदर्श व्यक्तीकडून, ज्येष्ठ नागरिकांच्याकडून आम्हाला पण थोडं काही शिकता येईल या आशेपोटी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. त्यामुळं सर्वांना मी या ठिकाणी, आपण जागतिक जो ज्येष्ठ नागरिक दिवस आहे तो 21 ऑगस्ट असं साजरा करतो. 21 ऑगस्ट ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करतो. आणि हा दिवस ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करतो, तरी पण माझं असं म्हणणं आहे की ज्येष्ठ नागरिकांचा दिवस हा रोजचाच असतो. ज्येष्ठ नागरिकांच्या शिवाय आपण कुटुंबाची संज्ञा, कुटुंबाची कल्पना करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक कुटुंबात ज्येष्ठ नागरिक असणं हे आवश्यक आहे. आता खरं तर आपल्या आयुष्यात आपण बघतो, आपले आजी आजोबा असू देत, आपले वृद्ध माता पिता असू देत, त्यांच्याप्रमाणे अनेक ज्येष्ठ नागरिक आपल्याकडे असतात, आपल्या कुटुंबात, आपल्या घरात असतात. अनेकदा आपण त्यांच्याकडं देखभाल करण्याचं विसरून जातो. त्यांच्या व्याधीबाबत मुलं सून विचार करण्याचा विसरून जातात. त्यांचं औषध पाण्याबाबत आपण दुर्लक्ष करतो. आणि शेवटी कधी कधी आपण त्यांच्या बोलण्याकडे पण दुर्लक्ष करतो. आणि शेवटी मुलं असं म्हणतात कधी कधी ज्येष्ठ नागरिकांना, आजी आजोबांना, माता पितांना, की तुमचं आता संपलेलं आहे. प्रत्येकाच्या घरात असतं हे. आणि हे वाक्य ज्यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या, आजी आजोबांच्या, माता पितांच्या कानावर पडतं, खरंच त्यांना वाईट वाटतं की आपण ज्या मुलाला बोट धरून शिकवायला, चालायला शिकवलो, ज्या मुलासाठी आपण रात्रंदिवस कष्ट करून शिक्षणाचा सगळं त्याचा खर्च केला, ज्या मुलासाठी आपण दिवस रात मेहनत केलो, ओव्हर टाइम काम केलो, जादा काम केलो. आता या ठिकाणी मला प्रत्येक माताला देखील या ठिकाणी म्हणायचं आहे की असं जर शब्द आपल्या कानावर पडलं तर माताच्या पहिल्यांदा विचार येतो की मी कुठल्या पद्धतीने सकाळी लवकर उठत होते, मुलांच्या डब्यासाठी मी कसं धडपडत होते, मुलांच्या शाळेच्या जाण्याच्या युनिफॉर्मसाठी मी कसं धडपडत होते, त्याला बसून सॉक्स घालायला अडचण होऊ नये म्हणून मी सॉक्स आणि बूट त्याच्या खुर्चीखाली कसं ठेवत होते. हे सगळे विचार आपल्या समोर येतात. खरं माझं असं मत आहे, हे जे तुम्ही ज्येष्ठ नागरिक बसलेला आहात, कधीही तुम्ही स्वतःला ज्येष्ठ नागरिक म्हणून समजून घ्यायचं नाही. असं जर मुलाचं वाक्य तुमच्या कानावर पडलं तर तुम्ही सांगा, मी अजून बाबा संपलेलो नाही, माझं अस्तित्व आहे. का? प्रत्येक क्षेत्रात बघा तुम्ही, आज राजकारणाच्या क्षेत्रात गेला तर 80 वर्षाचा नेता आज एक पक्ष सांभाळतो. राजकारणात 80 वर्षाचा माणूस नेता आज एक पक्ष सांभाळतो, ज्येष्ठ नागरिक आहे. आज सिनेमासृष्टीत तुम्ही बघितला, सिनेमासृष्टीतला महानायक अमिताभ बच्चन, वय वर्षे 85, अजून पण तो भूमिका करतो. तरुण पिढीला लाजवेल अशी भूमिका करतो. लता दीदींचा विचार केला, वय वर्षे 92, शेवटपर्यंत त्यांचं अस्तित्व त्यांनी ठेवलं. ज्येष्ठ नागरिक होते, वयाच्या 92 वर्षी त्यांना शेवटपर्यंत त्यांनी गान कोकिळा म्हणून त्यांचं अस्तित्व ठेवलं होतं.
मग तुम्ही स्वतःला कधीही कमी समजू नका. असं जर कानावर पडलं तर मुलांना सांगा, माझं अस्तित्व बाबा अजून संपलेलं नाही, मी अजून फार काही करू शकतो. हे जे त्याला त्यावेळी कळेल, त्यावेळी ही कुठंतरी बदलण्याची परिस्थिती निर्माण होईल. आता आपण पाहतो या ठिकाणी सर्वप्रथम 19 ऑगस्ट 1988 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी ही ज्येष्ठ नागरिकावर होणारं जे अन्याय आहे, त्यांच्यावर होणारं जे अत्याचार आहे, त्यांना सुरुवातीला त्यांनी वाचा फोडली होती. 1988 म्हणतो मी. त्यावेळी त्यांना ही परिस्थिती बाबा 50-60 वर्षानंतर काय परिस्थिती येईल, त्यावेळी त्यांनी त्याचा विचार केला होता. आता आधुनिक काळात आपण पाहतो कुटुंब संस्थेची झालेले हे जे बदल लक्षात घेता, कुटुंबातील जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत, जे काही वृद्ध माता पिता आहेत, जे काय आजी आजोबा आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचं ही तरुण पिढी जास्तीत जास्त चाललेलं आहे. त्यांना अडगळ समजायचं, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही, त्यांच्या वागण्याकडे लक्ष द्यायचं नाही. एकत्र कुटुंब पद्धती तर आता संपलेली आहे. क्वचित कुठं तर तुम्हाला बघायला मिळेल एकत्र कुटुंब आहे, त्यात एक 15-20 सदस्य आहेत. अगोदर सुरुवातीला आम्ही बघत होतो एकत्र कुटुंब पद्धत. आजचं कुटुंब फार जवळनं चव्हाण साहेबांना बघितलेलं आहे. आमचे जे आजोबा होते पृथ्वी साहेबांना माहित आहे, शेख वकील म्हणून. 11 मुलं होती, 7 मुलं आणि 3 मुली. कसं कुटुंब चालत होतं, सगळं व्यवस्थित कुटुंब चालत होतं, एकत्र कुटुंब चालत होतं. त्यावेळी एक माणूस कमवत होता, 16-17 सदस्य बसून खात होते आनंदात. आज एका कुटुंबात 4-5 माणसं कमवतात, दोघं खातात, तरी पण आता कसं चाललंय तुम्ही बघता. म्हणून त्यावेळेचा एक आनंद वेगळा होता. आणि त्यावेळी आमचे आजोबा आम्ही प्रत्यक्ष डोळ्याला पाहिलेलं आहे, कुणाला काही कमी पडू देत नव्हते. त्यातले काही आमचे मामा यांचे मित्र पण असतील किंवा जाताना रफिक शेख पण होते, त्यांना बदाम पिस्ता त्यावेळी ड्रायफ्रूट देत होते. चाललं होतं, त्यावेळी पण चाललं होतं. आताची परिस्थिती ही बदललेली आहे. आपण हे या समाजाकडे बघलं तरी तर तुम्हाला हे चित्र आता दिसून येईल. आता अशा या मुलाकडून होणारा त्रास, अशा या मुलांच्याकडून माता पितावर होणारा मानसिक शारीरिक दबाव, एखादी मालमत्ता तुमच्या नावावर असेल तर ती मालमत्ता माझ्या नावावर करा, तोपर्यंत मी तुम्हाला सांभाळणार नाही, तोपर्यंत माझा तुमचा काही संबंध नाही, अशी जी मुलं आहेत, अशा मुलांना कुठंतरी चाप बसावं, अशी जी स्वार्थी मुलं आहेत त्या मुलांना कुठं तर कायद्याचे धाक असावं म्हणून सन 2007 मध्ये हा कायदा आला, ज्येष्ठ नागरिकांसंबंधी आणि माता पित्यांच्या निर्वाहासंबंधी. जरी हा कायदा 29 डिसेंबर 2007 रोजी त्याला मंजुरी मिळाली, तरी ऍक्च्युली या महाराष्ट्रात आपल्या राज्यात त्याची अंमलबजावणी झाली ती 1 मार्च 2009 साली चालू झाली. आता ज्यावेळी माझ्याकडे हा विषय दिला त्यावेळी मी पाहिलो, रात्री विचार केलो की मला हे कळत नाही, एक आई वडील मिळून 4 मुलांना सांभाळू शकतात, तर तीच एकत्र 4 मुलं आई वडिलांना सांभाळू शकत नाहीत, ही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि मला जाणीवपूर्वक साहेब इथं एक गोष्ट सांगावं लागतंय की आपण हे ज्येष्ठ नागरिकांना बोलावून त्यांना एकत्र करून की तुमच्यावर जर अत्याचार झाला, तुमच्या मुलांनी तुमच्यावर काही शारीरिक मानसिक दबाव टाकून मालमत हस्तगत केलं, तुम्हाला त्रास दिलं, तर असं मी काय करतो, या ज्येष्ठ नागरिकांना बोलवून त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देतो. तुमच्यावर जर असं आलं तर तुम्ही काय करायला पाहिजे, न्यायाचे कुठले दरवाजे तुम्ही ठोठावले पाहिजेत. मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे, त्यापेक्षा ही जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला एकत्र बसून सांगायला पाहिजे की तुमच्यावर तुमच्या आई वडिलांची जबाबदारी काय आहे. जर चित्र हे बदले, रात्री माझा हाच माझ्या डोक्यात विचार होता की जोपर्यंत आपण या तरुण पिढीला बदलत नाही तोपर्यंत हे चित्र बदलणार नाही. तरुण पिढीला एकत्र बोलवा, सांगा, जे आता भरकट चाललेलं आहे तरुण पिढी, आई वडिलांना सांभाळत नाही, आईच्या वडिलांच्यावर मानसिक दबाव आणतात, त्यांच्यावर अत्याचार करतात, त्यांना सांगायला पाहिजे खरं म्हणजे तुमची जबाबदारी काय आहे आई वडिलांच्या बाबत. ज्या आई वडिलांना तुम्हाला जन्म दिलं, जे जग दाखवलं, त्या आई वडिलांचा तुम्ही आदर करणं गरजेचं आहे, त्या आई वडिलांचा तुम्ही सन्मान करणं गरजेचं आहे. त्यामुळे हे सांगणं या ठिकाणी गरजेचं आहे.
आता आपण या कायद्यामध्ये एकूण 39 कलम आहेत. कायद्याची थोडीफार रूपरेषा तुम्हाला माहीत असावं यासाठी मी तुम्हाला सांगतो. 39 कलम आहेत. त्या कलमाची एकूण 7 भागात त्याची विभागणी केलेली आहे. 7 भागात त्याची विभागणी केलेली आहे. कलम 2 मध्ये प्रत्येकाची व्याख्या दिलेली आहे. आता त्यामध्ये मुले कुठल्या व्याख्येत येतात, मुले म्हणजे कोण कोण येतात, त्या कायद्यानुसार मुलं या संज्ञेत मुलगा, मुलगी, नातू आणि नात या व्यक्ती येतात. ते अज्ञान नसले पाहिजेत एवढीच अट आहे. त्यानंतर पुढे आपण पहिला माता व पिता, आई व वडील या व्याख्येत कोण येतात. माता आणि पिता या व्याख्येत केवळ आई वडील नव्हे, म्हणजे जे जन्मदाते आहेत ते तर आहेतच, ते तर कायद्यानं गृहीतच आहे. त्यानंतर दत्तक असोत किंवा सावत्र आई वडील असोत त्यांचा समावेश देखील या कायद्यात करण्यात आलेला आहे. आता त्यानंतर निर्वाह भत्ता, जी आपण रक्कम तुमच्या उदरनिर्वाहासाठी जी रक्कम मागतो, जी निर्वाह भत्ता मागतो, त्या निर्वाह भत्तामध्ये काय मोडतं, काय येतं त्याची व्याख्या कलम 2 मध्ये दिलेली आहे. सुरुवातीला आपले गरजेचे जी वस्तू आहेत, रोटी, कपडा व मकान हे तर आहेतच, अन्न, वस्त्र आणि निवारा. तसेच त्यामध्ये नवीन आता अमेंडमेंट, नवीन दुरुस्ती जी झालेली आहे त्यामध्ये वैद्यकीय सुविधा आणि उपचार यांचा देखील समावेश या निर्वाह भत्तामध्ये करण्यात आलेला आहे. आता त्यानंतर आपण गेलो कलम 2 मध्ये परत मालमत्ता, मालमत्तेची व्याख्या दिलेली आहे त्यांनी, की याचा अर्थ कोणत्याही प्रकारची मालमत्ता, ती मग जंगम मालमत्ता असतो, स्थावर मालमत्ता असो, बैलबारदान असो, शेती असो, घर असो, वडिलार्जित असो या स्वकष्टार्जित असो, मृत असो या अमृत स्वरूपाची असो, आणि या मालमत्तेतील सर्व हक्क आणि हित संबंध याचा यामध्ये समावेश होईल असेही कायदा त्यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. आणि शेवटी एक व्याख्या दिलेली आहे ती नातेवाईक म्हणून. आता या ठिकाणी आपल्या लक्षात येईल मुलगा ठीक आहे, मुलगी ठीक आहे, नातू ठीक आहे, नाद ठीक आहे. हे नातेवाईक काय आहे? नातेवाईक म्हटल्यावर तुम्हाला थोडं गोंधळ उडेल. तर नातेवाईक हा शब्द यासाठी आणि वापरलेला आहे, जे काय ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांना संतान नाही, ज्यांना मूलबाळ नाही, आणि ते त्यांच्या हयातीत जर एखादा जवळचा नातेवाईक, ब्लड रिलेशन असेल तुमचा, एखादा तुमच्या नंतर वारसा येणारा असेल, तो मुलगा, आता एक पती पत्नी आहेत, त्यांना मूलबाळ नाही, आता पतीचा एक भाऊ आहे, त्याला एक मुलगा आहे, त्याच्या प्रेमापोटी तू जर म्हटला की माझ्यानंतर तुझी मालमत्ता तुझ्याकडे येणार आहे, अशा नातेवाईकांच्याकडे सुद्धा तुम्ही हा निर्वाह भत्ता मागू शकता. त्यानंतर सर्वात महत्वाचं या ठिकाणी आहे, अशा प्रकारचा अर्ज कोणाकडे करायचा हेच आपल्याला सुरुवातीला कळत नाही, की असा आपल्यावर अत्याचार होत असेल, असं जर असेल तर कुठले न्यायाचे ठोठावायचे, कुणाकडे जायचं, यासाठी कायद्यातील कलम 7 नुसार जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाची स्थापना केलेली आहे. आणि न्यायाधिकरण अध्यक्ष म्हणून उपविभागीय अधिकारी SDO, सरळ आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या प्रांत साहेबांच्याकडं अशा प्रकारचा अर्ज तुम्ही करू शकता. त्यानंतर आता हा अर्ज कुठे करायचा, जो कार्यक्षेत्राचा मुद्दा आहे, ज्युरिडिक्शनचा मुद्दा आहे, त्यावर जर बघितला कलम 5 नुसार ज्येष्ठ नागरिक ज्या ठिकाणी राहतात, तुम्ही ह्या ठिकाणी राहत असेल ह्या ठिकाणी तुम्हाला करता येईल. अगर ते आधी कोठे राहत होते, कोण सर्व्हिसला असतील, नोकरीला असतील, शेतीसाठी इकडे आले असतील, तर तुम्ही त्याआधी कोठे राहत होता त्या ठिकाणी करू शकता. आणि सर्वात महत्वाचं फरक म्हणजे ज्या ठिकाणी तुमची मुले नातेवाईक राहतात त्या ठिकाणी देखील तुम्ही अशा प्रकारचा अर्ज करू शकता. आता हा अर्ज करताना कोणाविरुद्ध तुम्ही अशा प्रकारचा अर्ज करू शकता हे पण यात कलम 4 नुसार सांगितलेले आहे. माता पिता व ज्येष्ठ नागरिक यांचे सज्ञान मुलांच्याकडून, अगर मुलींच्याकडून, अगर मी वर सांगितलं तुम्हाला नातेवाईकांच्याकडून निर्वाह भत्ता मागू शकता. आता मुलाकडून, मुलीकडून आपण समजू शकतो, आणि नातेवाईक सांगितलं मागू शकता. तर अशा प्रकारचा अर्ज कोण करू शकतो? सर्वात महत्वाचा आहे, कारण ज्येष्ठ नागरिक म्हटल्यावर साहजिकच आहे आपलं वय 60च्या वर आलेलं असतं, शारीरिक काही व्याधी असतात, आजारपण असतं, चालता फिरता येत नाही. काही ज्येष्ठ नागरिकांची अशी परिस्थिती असते की ते अंथरुणावर पडून असतात. अशा परिस्थितीत एक तर ज्येष्ठ नागरिक स्वतः करू शकतो, हे तर कायद्याला अपेक्षित आहे.
त्यानंतर तो स्वतः नेमलेला एखादा माणूस असेल, असाही माणूस अशा प्रकारचा अर्ज करू शकतो. आणि तेही जमलं नाही तर एखादी संघटना म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची संघटना अशा प्रकारचा अर्ज करू शकते. आणि कायद्यात त्यामध्ये अशी तरतूद आहे की कोणीही अर्ज वगैरे केलेलं नाही तर स्वतःहून सुमोटो SDO प्रांत ऑफिसर स्वतः दखल घेऊ शकतात. आता तुम्ही म्हणाल त्यांना काय माहीत, अमुक अमुक यांच्यावर अत्याचार होते, अमुक अमुक ही घटना इथं घडलेली आहे. आता सोशल मीडिया आहे, वर्तमानपत्रात त्यांनी एक जाहिरात वाचली की असं असं वृद्धावर अत्याचार होत आहे. TV चॅनलवर, आपल्या सोशल मीडियाच्या चॅनलवर त्यांनी पाहिलं असं असं अत्याचार होत आहे. त्यांनी स्वतःहून सुमोटो अशा प्रकारची दखल घेऊ शकतात. आता सर्वात महत्वाचा म्हणजे एक तर तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहे, त्यामुळं हे जे ज्येष्ठ नागरिकाची जी कामं आहेत हे मुद्दामून इकडे SDO प्रांतकडे वर्ग केलेलं आहे. कारण आज आपण न्यायालयात बघतो, न्यायालयात तुम्ही जर गेला तर तुम्हाला आहे त्या परिस्थितीत सध्याच्या ह्याच्यात झटकन न्याय मिळणार नाही. कारण अनेक प्रकरणं या ठिकाणी लांबणीवर असतात, अनेक प्रकरणं पेंडिंग असतात. त्यामुळं हा मुद्दा म्हणून प्रांतकडं हा विषय तुमचा वर्ग केलेला आहे. त्यानंतर आपण पाहिलं की साधारण सुरुवातीला तुम्ही अर्ज दाखल केला तर जवळजवळ एकदम कमी कालावधीत 90 दिवसाच्या आत, 3 महिन्याचा आत हा अर्ज निकाली काढावा लागतो. वर्षानुवर्षे तो अर्ज त्या ठिकाणी चालत नाही. तुमची वयाची मर्यादा, तुमचं शारीरिक साथ हे सगळं बघून 90 दिवसाच्या आत हा अर्ज निकाली काढावा लागतो. जरी अपवादात्मक काय असलं, नोटीस लागायला वेळ लागलं, जर विदेशमध्ये आपल्या मुलं जर राहत असतील अशा परिस्थितीत परत 30 दिवस त्यांना वाढवून दिलं जातं. म्हणजे 90 दिवस आणि परत हे 30 दिवस, 30 दिवसाच्या आत निकाली काढावं लागतं. आणि जर निर्वाह भत्ताची रक्कम मंजूर झाली तर अटक वॉरंट देखील मुलांना काढता येतं. ज्या पद्धतीनं आपल्या न्यायाधीश साहेबांच्याकडे जे अधिकार वॉरंट बाबत दिलेले आहेत, वसुलीबाबत दिलेले आहेत, ते सर्व अधिकार प्रांत साहेबांना या कामात दिलेले आहेत. आता निर्वाह भत्ता किती मिळू शकतो? तुम्ही जर अर्ज केला तर तुम्हाला उदरनिर्वाहासाठी जास्तीत जास्त किती रक्कम मागता येते? तर जास्तीत जास्त तुम्हाला त्या ठिकाणी 10,000 रुपयापर्यंत मागणी करता येते. आणि शेवटी मुलाचं उत्पन्न काय आहे काय नाही यावर फारसं अवलंबून असतं. आता आपण पाहिलो की या कायद्यातील कलम 23 नुसार ज्येष्ठ नागरिकाच्या संपत्तीचं रक्षण देखील केलं जातं. अशी अनेक उदाहरणं आहेत की सुरुवातीला आई वडिलांच्या किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या नावावर थोडीफार शेती असते, थोडंफार घर असतं. हा भावनाला स्पर्श करणारा विषय आहे. त्यामुळे मुलं आणि सून तुमच्याजवळ येतात की मुलगा म्हणतो, पप्पा माझं अशी परिस्थिती आहे, माझ्याकडे तर सध्या काही नाही, आता तुमच्या नावानं जे आहे ते माझ्या नावानं करा, मी तुम्हाला सांभाळण्याची जबाबदारी घेतो. अनेक उदाहरणं आहेत. आणि शेवटी आम्ही आई वडील फार मन मोठं असतं त्यांचं, भावनापोटी अशी कित्येक उदाहरणं आहेत की मुलांच्या नावावर संपत्ती केलेली आहे. त्यांनी बक्षीस पत्रानं दिला संपत्ती, खरेदी पत्रांना दिला, काही जरी दिला तर नंतर हात वर करते, सांभाळण्याची जबाबदारी झटकून देते. अशा परिस्थितीत तुम्हाला एकच मला या ठिकाणी सांगायचं आहे, असं जर कधी प्रसंग आला आणि तुम्ही एखादं बक्षीस परत करायचं झालं त्याच्या नावावर केला तर त्यात एक अट घाला की जर मी आज तुझ्या नावावर करत आहे, तुझी सांभाळण्याची जबाबदारी आहे, तू कबूल करतोस, जर तू सांभाळायचा आम्हाला नाकारलास तर परत ती संपत्ती मी ती मालमत्ता कोर्टाकडून परत घेऊ शकतो. ही जर तुम्ही त्यात अट घातला तर त्या पद्धतीनं ती मालमत्ता मुलगा आणि सुनेच्या ताब्यातून काढून घेऊन पालकांच्या आणि आई वडिलांच्या ताब्यात दिली जाते. आता फार मोठं नाव तुम्ही ऐकलं असेल, विजयपत सिंघानिया, रेमंड कंपनीचा फाउंडर, सर्वात मोठा मालक. सन 1944 मध्ये त्यांनी ही रेमंड कंपनी चालू केली. 1944 मध्ये रेमंड कंपनीचा मालक म्हणजे त्यावेळी मोठमोठ्या लग्नात रेमंड कंपनीचं सूट वगैरे घातला तर फार मोठा श्रीमंत माणूस समजायचा तो. असं शूटिंग त्यावेळी रेमंडचं होतं. असला विजयपत सिंघानिया मालक, वय वर्ष 85. आता त्याला वाटलं
की मी पण थकलेलो आहे, माझ्या हातून काय होणार नाही. त्यामुळे हे जी पूर्ण संपत्ती आहे, पूर्ण जे रेमंड शॉफी आहे, एक गुडविल त्यांनी तयार केलं होतं. सर्व संपत्ती, बँकेतील बँक बॅलन्स, जी काय संपत्ती होती ते गौतम सिंघानिया मुलाच्या नावावर केला. वय वर्ष 85. 2015ला मुलाच्या नावावर केला तो. 2015 मुलांच्या नावावर केल्यानंतर 2019ला 2015ला त्याच्या नावावर केला. सन 2017ला म्हणजे जवळजवळ 2 वर्षानंतरच मुलांना त्याला घरातून बाहेर काढलं. विजयपत सिंघानिया, रेमंड शॉफीचा मालक, आपण कुठं काय चालणार नाही. वय वर्ष 85, घरातून बाहेर काढला. सर्व काही त्याच्या नावावर केला होता. शेवटी आता सध्या वय वर्ष 85 आहे, सध्या भाड्याच्या घरात राहतात. असं ऐकलं तर खरंच फार काही असं वाटतं की मुलं जी आहेत, आता जी नवीन पिढी आहे ती कुठं तर वाहत चाललेली आहे असं आपल्याला वाटतं. आता आपण या कायद्यातील कलम 24 नुसार जर बघितलं तर ज्येष्ठ नागरिकांचे पालन पोषण न करता त्यांना रस्त्यावर सोडून देणं हा देखील गुन्हा आहे आणि त्यासाठी 3 महिने तुरुंगवास आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षाची तरतूद देखील या ठिकाणी केलेली आहे. माता पिता चाहे किसी के भी हो, आई वडील, माता पिता चाहे किसी के भी हो, है फर्ज हमारा कि हमें उन्हें सम्मान दे. है फर्ज हमारा कि हमें उन्हें सम्मान दे. अरे कसूर हर बार बेटों का ही नहीं होता, कसूर हर बार बेटों का भी नहीं होता. बहू और बेटी ये भी थोड़ा सा इस तरफ ध्यान दे. प्रत्येक वेळी मुलगा चुकतो असं होत नाही. आपण विषय आहे म्हणून आता बोलायला लागलोय. माता पिता चाहे किसी के भी हो, है फर्ज हमारा, आमचं फर्ज आहे, आमचं एक कर्तव्य आहे, हमें उन्हें सम्मान दे. कसूर हर बार बेटों का ही नहीं होता, बहू और बेटियों भी थोड़ा सा इन पर ध्यान दे. अरे जिन्होंने दे दिया अपना सब कुछ आपको, जिन्होंने दे दिया अपना सब कुछ आपको, उनको तुम वृद्धाश्रम अकेलापन मत दो. उनको तुम वृद्धाश्रम अकेलापन मत दो. अपने घर में, अपने हृदय में उनको जगह दो. अपने घर में, अपने हृदय में उनको जगह दो. आता या ठिकाणी मी तुम्हाला आता सांगितलं की नवीन सुधारणा यामध्ये काही आलेल्या आहेत. 2019 मध्ये या सुधारणा आलेल्या आहेत. त्यांनी आता मी सांगितलं मुलांच्या व्याख्यात परत त्यांनी ऍड केलेले आहे. त्यामध्ये सावत्र मुलगा, सावत्र मुलगी, इव्हन दत्तक मुलगा, दत्तक मुलगी यांचा पण समावेश केलेला आहे. त्यानंतर निर्वाह भत्ता जे मी सांगितलं त्यामध्ये वैद्यकीय सोय आणि शारीरिक सुरक्षांचा समावेश देखील या कायद्यामध्ये 2010च्या दुरुस्तीमध्ये केलेला आहे. निर्वाह भत्ता मी आपल्याला सांगितलो जे जास्तीत जास्त आपल्याला 10,000 रुपयेपर्यंत निर्वाह भत्ता मागता येतं, तो 10,000चा जो कॉलम होता तो त्यांनी काढून टाकलेला आहे. म्हणजे मुलं ज्या पद्धतीनं कमवते, मुलांचा जो सोर्स ऑफ इन्कम आहे, जे त्यांचं उत्पन्नाचं साधन आहे, त्यावर तुमचा निर्वाह भत्ता ठरणार आहे. त्यानंतर जे निर्वाह भत्ता 30 दिवसाच्या आत देण्याची जी मुलांच्यावर जबाबदारी कोर्टाने टाकलं होतं, कायद्यात तरतूद होती, ती 30 दिवसाच्या ऐवजी 15 दिवस त्या ठिकाणी केलेला आहे. जुन्या कायद्यात तुम्हाला जर मुलांच्या विरुद्ध, नातेवाईकांच्या विरुद्ध आदेश केला तर त्या मुलांना, त्या नातेवाईकांना अपील करता येत नव्हतं. मात्र या नवीन कायद्याप्रमाणे त्यांना अपील करण्याची तरतूद या कायद्यात केलेली आहे. कलम 24 प्रमाणे जे 3 महिन्याची शिक्षा होती ती 6 महिन्याची शिक्षा केलेली आहे आणि 5,000 रुपये जो दंड केला होता तो 5,000 रुपये वाढवून 10,000 रुपयापर्यंत केलेली आहे. आता किती झालं तर मुलांच्यावर माझं पहिल्यापासून असंच मत आहे, शिक्षणापेक्षा संस्कार महत्त्वाचे आहेत आणि व्यापारापेक्षा व्यवहार महत्त्वाचे आहेत. आता आहेत मुलं बरीच आहेत, इंजिनिअरिंग आहेत, मेडिकल आहेत, त्यांना व्यवहार ज्ञान काहीही नाही. 4 लोकांत जाऊन कसं बोलावं, कसं मिसळावं, कसं बसावं, एखाद्या कार्यक्रमात जाऊन कसं वागावं हे देखील त्यांना आजच्या या पिढीला समजून येत नाही. आता एक छोटीशी या ठिकाणी मी कथा सांगून माझं हे जो मनोगत आहे ते मी या ठिकाणी संपवतो.
एक लहान गावातील एक छोटं कुटुंब होतं. आई वडील, 2 मुलं. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी बरंच खर्च केलं होतं. गावातील शेतीवाडी विकून मुलांच्या शिक्षणासाठी चांगला खर्च केला होता. मुलांना चांगलं शिकवलं होतं. शेवटी फक्त एक घर राहिलं होतं आणि शेवटी मुलं चांगलं शिक्षण दिल्यामुळं दोन्ही मुलं फॉरेन कंट्रीमध्ये, विदेशात स्थायिक झाले होते. आता एक तर इकडं वृद्ध आई वडील होते. वृद्ध आई वडिलांना वाटणं साहजिकच आहे की दोन्ही मुलं तिकडं आहेत, त्यातला एक तरी आपल्या जवळ राहावा. कारण आजची जी शिक्षणाची जी तरुण पिढी आहे ती इकडे खेड्यात यायला, इकडे यायला तयार होत नाही. त्यांची लाईफस्टाईल सगळी त्या ठिकाणी वेगळी असते. विदेशात असल्यामुळं 2 वर्षांना 4 वर्षांना मुलांचं येणं जाणं होत होतं. त्यावेळी आई वडील म्हणत होते की बाबा तुझं लग्नाचं वय झालेलं आहे, आता लग्न करून घे. कमीत कमी आम्ही घरी दोघं राहतो, नातवंड वगैरे आली तर त्यांच्यात आपला वेळ जाईल, आमचा पण दिवस निघून जाईल, त्यामुळं लग्नाची अट घालत होते. तरी पण मुलं अजून आहे, वेळ आहे, अजून मला नोकरी आहे, अजून मला माझं करिअर करायचं आहे, असं होत होत एक 5-6 वर्ष निघून गेले. त्यानंतर परत राम आणि श्याम मुलांची नावं होती. ज्यावेळी मुलं आली त्यावेळी मुलांनी परत आई वडील हीच आशा व्यक्त केली की आता लग्नाचं काही तर बघा. तर त्यांनी आई वडिलांच्या अपरोक्ष त्या ऑफिसमध्ये जे त्यांची पार्टनर होती त्यांच्या पार्टनर बरोबर त्यांनी लाईफ पार्टनर त्यांना बनवून घेतलं होतं. 2-3 वर्ष त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होते. कारण ही गोष्ट माता पित्यांना माहीत नव्हती. अजून आई वडील असं समजत होते की माझी मुलं अजून लग्न करणार आहेत. तर तिकडे त्यांनी विदेशात लग्न देखील केलेलं होतं. अशी परिस्थिती आज आहे. आणि त्यांच्या बाजूला एक शेजारी बंड्या म्हणून नावाचा मुलगा राहत होता. निस्वार्थीपणे कुठल्याही पैशाची अपेक्षा न करता जसे आपले नैसर्गिक आई वडील आहेत, जन्मदाते आई वडील आहेत, तशा त्या पद्धतीनं त्या आई वडिलांची सेवा तो करत होता. आजारी पडले रिक्षात घालायचं, दवाखान्याला घेऊन जायचं. एक माणुसकी पोटी, एक आपुलकी पोटी, एक शेजार धर भरून तो निभावत होता. काही कमी पडलं बाजारात जायचं, आणून द्यायचं. निस्वार्थीपणे 100 रुपये दिले, बाजार 70 रुपयाचा झाला, 30 रुपये घरी आणून द्यायचा तो. ते सगळं बंड्या सगळंच बघत होता. शेवटी म्हातारं आजारपणात वयस्कर झाल्यामुळं आईनं फोन केलं मुलांना की फारच वडिलांची तब्येत बिघडलेली आहे आणि बघा येऊन जावा, तुम्ही बघून जावा, त्यांना दवाखान्याला वगैरे ऍडमिट करणं गरजेचं आहे. तरी पण मुलं म्हणत होते नाही, आम्हाला इथं सुट्टी नाही, आम्हाला इथं सुट्टी देत नाहीत, आमचं वर्कलोड जास्त आहे, कामाचा आम्हाला ताण या ठिकाणी जास्त आहे. शेवटी तो बंड्या नावाचा मुलगा होता, तो सगळं केला, उपचार केला, दवाखान्याचा केला. मग दुर्दैवानं वडील मयत झाले. वडील मयत झाल्यानंतर त्यांनी कळवलं की असं असं झालंय बाबा आणि बघा तुम्ही लवकर येऊन जावं. त्यातला श्याम नावाचा मुलगा त्या ठिकाणी 2-3 दिवसांनी ते ठेवलं डेड बॉडी. 2-3 दिवसांनी तो श्याम त्या ठिकाणी आला मुलगा. आई आतुरतेनं वाट पाहत होती, मागं राम पण असेल, मुलगा माझा दुसरा मुलगा पण असेल. खरं एकटाच होता. श्यामना येऊन सावकाश आई विचारली का रे बाबा, वडील मयत झालेत आणि तुम्ही दोघं एकत्र आहे, तिथं विदेशात आहे, त्याला कळालं नाही का? नाही बा आई म्हटला, त्याला कळालंय, तर त्याचं वर्कलोड फार आहे, त्याला सुट्टी मिळाली नाही, म्हणून मी एकटं आलेलो आहे आणि ज्यावेळी तुझं वेळ येईल त्यावेळी मी त्याला पाठवतो. ज्यावेळी तुझी वेळ येईल त्यावेळी मी त्याला पाठवतो. आईनं रागानं म्हटली असं आलास तसंच चालतं व्हायचं, वडिलांना अग्नी सुद्धा द्यायचं नाही, वडिलांना अग्नी सुद्धा द्यायचं नाही. जो बंड्या माझा मुलगा आहे, जो मी मांडलेला मुलगा आहे, तो बंड्या माझ्या नवऱ्याला अग्नी दे, तुझ्या वडिलांना अग्नी दे. आणि शेवटी जे काही मालमत्ता राहिली होती म्हातारपणाचं ज्येष्ठ नागरिक म्हणून, ती सगळी मालमत्ता त्याने स्वखुशीनं बक्षीसपत्रानं त्या बंड्याच्या नावावर करून टाकली. असे अनेक किस्से घडतात. खरं आपण या ठिकाणी फार सुखी आहोत. हे जे काही घडतं ते मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये, मोठमोठ्या शहरामध्ये घडतं. त्यामुळे असं काय आपण समजायचं नाही की आम्ही या ठिकाणी फार म्हणजे फार आपण या ठिकाणी सुखी आहोत. त्यामुळे या ठिकाणी वेळेचा अभाव आहे, वेळ कमी आहे, त्यामुळे मी ठिकाणी हा विषय बंद करतो. आणि
पुन्हा येईन, पुन्हा मी येईन, पुन्हा मी येईन, त्यापेक्षा तुम्ही मला पुन्हा या ठिकाणी बोलवलं, त्यामुळे मी आभारी आहे. असंच हसत जगत राहावा. जीवन फार सुंदर आहे. सकारात्मक विचार करायचा. मी इथं फार सर बसलेत म्हणून मी इथं जास्त काही बोलणार नाही, तरी पण सकारात्मक विचार करत जावा. आणि परत एकदा सांगतो सर, तुमची व्याख्यानाला काय असले तरी आम्हाला आमंत्रण देत जावा, आम्ही येऊ. आणि फार जास्त विचार करत करत कधी बसायचं नाही. जास्त विचार कधीच करत बसायचा. प्रत्येक आजाराला औषध आहे, मात्र मानसिक आजार झाला तर त्याला औषध नाही. फार लांबचा दूरवरचा विचार करायचा नाही. देव आज आम्हाला जगवा लागलाय, उद्या पण तो जगवणार, परवा दिवशी पण तो जगवणारच. देवानं चोच दिली म्हणजे दाना देणारच. आपला कोटा ठरलेला आहे. मी आज इथे उभा आहे. मी माझ्या आयुष्यात किती श्वास घेणार, किती आहार घेणार, हे ठरलेलं आहे कोटा. आपली वेळ आली की आपल्याला सगळ्यांना जायचंच आहे. त्यामुळे जास्त विचार करण्याची गरज नाही. मला या ठिकाणी परत बोलण्याची संधी दिली, त्यामुळे मी सगळ्यांचा या ठिकाणी आभार. धन्यवाद साहेब. साहेबांनी अतिशय छान पद्धतीने आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं. हा कायदा सविस्तररित्या समजावून सांगितला. या ठिकाणी मी एक कविता आपल्या समोर सादर करतोय. गदी माळवकरांची कविता आहे. माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमचे सुरू, माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमचे सुरू, जिंकू किंवा मरो, जिंकू किंवा मरो. लढती सैनिक लढो नागरिक, लढतील महिला लढतील बालक, शर्त लढ्याची करू, जिंकू किंवा मरो. देश आमचा शिवरायांचा, दाशीवाल्या रणराणीचा, शिर तळहाती धरू, जिंकू किंवा मरो. शस्त्रघाता शस्त्रच उत्तर, भुईन देऊ एक तसोबत, मरो पुन्हा अवतरू, जिंकू किंवा मरो. हानी हो कितीही भयंकर, पिढ्यान पिढ्या हे चालो संगत, अंत्यविजयी ठरू, जिंकू किंवा मरो, अंत्यविजयी ठरू, जिंकू किंवा मरो. त्यानंतर आपण ज्यांची आतुरतेने वाट बघत आहोत ते आदरणीय श्री चौगुले साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सर्वांना आदरणीय सादर नमस्कार. जत विधिज्ञ संघ, जत दिवाणी न्यायालय आणि जत विधी सेवा समिती आणि ज्येष्ठ नागरिक संघ जत अशा या 4 संस्थांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित केलेल्या आजच्या या तालुका विधी सेवा समितीच्या कायदेविषयक शिबिराकरिता उपस्थित असलेले जत विधिज्ञ संघाचे ज्येष्ठ सदस्य आणि ज्यांनी आपल्यासमोर अत्यंत भावनापूर्ण परंतु वास्तविक परिस्थिती मांडणारं मनोगत व्यक्त केले ते जत विधिज्ञ संघाचे ज्येष्ठ सदस्य आदरणीय श्री सौदागर सर. त्यानंतर जत विधिज्ञ संघाचे सचिव विधिज्ञ श्री वनमाने साहेब, आपल्या जत विधिज्ञ संघाचे अध्यक्ष चव्हाण साहेब असं त्याच्यावर पवार लिहिलंय, मला थोडं गमत थोडी ओके हा तर चव्हाण साहेब. त्यानंतर आपल्या इथं म्हणजे मी जत तालुक्यात जरी मी 3 वर्ष काम करत असलो तरी आमच्या प्रोटोकॉल प्रमाणे आम्हालाच तुरुंगात टाकलेलं असतं शासनाने. आणि त्यामुळं मी विनोदानं कधी कधी म्हणत असतो की इतरांच्या स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी जो स्वतः पारतंत्र्यात जातो त्याला न्यायाधीश असं म्हणतात. त्यामुळे आम्ही तालुक्याच्या क्षेत्रामध्ये बाहेर फिरू शकत नाही, बाहेर संपर्क ठेवू शकत नाही. पण तरी सुद्धा काही सामाजिक संस्थांच्या कार्यक्रमाला मला जायची संधी मिळाली आणि त्या संधीतून मला एक 2-3 माणसांची जी ओळख झाली. त्यामध्ये माझ्या डोळ्यासमोर जे सर्वप्रथम नाव येतं ते आदरणीय पोतनीस सरांचं आहे. शाळेमध्ये मी गेलो होतो, SRVM शाळेमध्ये माझ्या पोतनीच्या कार्यक्रमाकरिता अगदी ओझरदा परिचय पोतनीस सरांचा झाला. आणि मी वारकरी संप्रदायाचा पाईक आहे आणि माझं असं म्हणणं आहे की माणसाचं व्यक्तिमत्व त्याच्या बोलण्यापेक्षा त्याच्या वागण्यातून दिसत असतं. म्हणून ज्यांच्याकडे बघितलं की आदराने मान झुकावी अशी काही माणसं माझ्या समोर आहेत. त्यामध्ये पोतनी सर आहेत, आता त्यांचा बोलण्यातून परिचय झाला असे जोशी सर आहेत, तिथं समोर बसलेले तुम्ही सगळे ज्येष्ठ नागरिक आहात. कोणी माझ्या आई वडिलांच्या वयाचा आहे, कोणी माझ्या आजोबांच्या वयाचा आहे, आजीच्या वयाचा आहे. त्यामुळं मी आणि माझं वय आता 40च्या उंबरट्यावर आहे. त्यामुळं आम्ही आता म्हणजे खरं तर मध्यबिंदूवरती आहोत. ज्येष्ठ नागरिकत्वाकडे झुकायला लागलोय आणि तरुणपणाचा जो आवेश आहे तो संपत आलेला आहे, त्या टप्प्यावर आम्ही आहोत. त्यामुळं दोन्ही बाजू मी चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. म्हणून मी आपल्यासमोर काही मार्गदर्शन करणार नाही, कारण का मार्गदर्शन करण्यासाठी आपण काहीतरी कमवलेलं असायला पाहिजे, आपली काही पुंजी असली पाहिजे आणि तशी पुंजी अजून माझ्याकडे काही जमा झालेली नाही. तर मी आपल्याला मार्गदर्शन न करता मी आपल्यासमोर माझं भावना व्यक्त करणार आहे. कारण का तुम्ही सगळी जण जी आहात
ती वेगवेगळ्या टप्प्यावर, आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव संपादन करून त्या अनुभवाचं अत्यंत प्रचंड मोठं असं गाठोड प्रत्येकाच्या आपापल्या गाठीशी बांधलेलं आहे. कोणत्याही क्षेत्रात असो, अगदी मजुरापासून ते वेगवेगळ्या पदावरच्या मोठ्या मोठ्या पदावर काम केले तुम्ही सगळे लोक आहात. त्यामुळे तुमच्यासमोर मी काही वेगळं मार्गदर्शन करणार नाही, परंतु सौदागर साहेबांनी जो धागा पकडून आपल्यासमोर मनोगत व्यक्त केलेला आहे त्याच्याच अनुषंगाने अत्यंत मोजके आणि तुम्हाला कंटाळा येणार नाही, तुमच्या वयाच्या टप्प्याची जाणीव घेऊन तुम्हाला तुमच्या शारीरिक क्षमतेचा पण मी अंत पाहणार नाही, तरी देखील मी माझं मनोगत मांडायचा प्रयत्न करणार आहे. काही चुकलं तर मोठ्या अंतःकरणाने तुम्ही मला माफ कराल आणि जे काही बरोबर असेल ते माझ्या आतापर्यंतच्या अभ्यासाचं आणि माझ्या सगळ्या गुरुजनांच्या कृपेचा आशीर्वाद असेल असं मी आपल्याला प्रथम सांगतो. सर्वप्रथम मी तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन व्यक्त करतो, कारण का गेल्या अनेक दिवसांपासूनची आपल्या संघाची मागणी होती की आम्ही तुम्हाला जेव्हा जेव्हा आमच्या तालुका विधी सेवा समितीमार्फत ज्येष्ठ नागरिकांच्या विषयी जेवढे जेवढे विषय असतील तेव्हा आम्ही तुम्हाला न्यायालयात बोलवायचो, पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये बोलवायचो किंवा इतर कुठल्याही सभागृहामध्ये बोलवायचो आणि तुम्ही आमच्या अगदी कधीतरी अशी तुम्हाला आम्ही विनंती केलेली आहे, सकाळी 11 वाजता फोन करायचा आणि दुपारी 2:30 वाजता आमच्या शिबिराला या म्हणायचं. आणि तेव्हा देखील आमच्या न्यायालयात उपलब्ध जागेत बसायला खुर्च्या लावायला अडचण होईल एवढी संख्या तुमची असायची. आणि अशा परिस्थितीत आज तुम्ही स्वतःच्या एवढ्या देखण्या दिमागदार वास्तूमध्ये, मी जाता येता इथं बघत होतो वास्तू तयार होत असताना, मुलांना क्लासला सोडायला जाताना किंवा आणि कुठल्या कामासाठी जात असताना माझं लक्ष होतं आणि ही वास्तू आकाराला येत असताना मी वारंवार बघत होतो. तेव्हाच माझ्या मनात इच्छा होती की वास्तू साकारली की इथं आपण एक आपल्या तालुका विधी सेवा समितीचं माझ्या कार्यकाळात जेवढी शिबिर घेता येते आपण, आणि ही वास्तू पूर्ण झाल्याबरोबरच आपले अगदी कर्तव्यदक्ष अध्यक्ष जे आहेत चव्हाण साहेब ते न्यायालयात आले आणि त्यांनी आम्हाला विनंती केली की सर आता इतके दिवस आम्ही तुमच्याकडे येत होतो, आता एकदा तुम्ही आमच्याकडे यावं अशी अपेक्षा आहे. आम्हाला एक उत्सुकता होती आणि तुमच्या त्या हाकेला होऊ देऊन आम्ही आज अगदी मला जेव्हा मी म्हटलं फक्त मी स्वतःहून आणि मुद्दाम येणं आमच्या प्रोटोकॉल प्रमाणे आम्हाला परवानगी देत नाही, परंतु मला जेव्हा माझ्या कायदेशीर चौकटीत राहून जेव्हा जेव्हा संधी उपलब्ध होते तेव्हा तेव्हा मी तुम्ही न बोलवता स्वतःहूनच आम्ही तुमच्याकडे येऊ आणि सुदैवाने ती संधी लगेचच प्राप्त झाली आणि मी आमच्या सगळ्या सदस्यांसह आपल्या समोर आलेलो आहे. एवढं प्रास्ताविक माझ्या माहितीप्रमाणे पुरेस आहे, बरंचसं बोलण्यासारखं आहे, पण वेळेची मर्यादा आहे. कोर्टाचं कामकाज मला जाऊन पुन्हा सुरू करायचं आहे. तर त्या दृष्टीने मी आपल्याला जो आजचे विषय मांडलेले आहेत, वनमाने साहेबांनी जो माहितीचा अधिकार सांगितला तो तर प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. लोकशाहीची व्याख्या जेव्हा केली जाते तेव्हा ते लोकांनी लोकांच्यासाठी निर्माण केलेलं राज्य आहे. त्यामुळे सर्वात मोठी सत्ता शासनावरती कोणाची असेल तर ती लोकांची आहे आणि लोकांच्या भावनांचा ज्यावेळी कदर शासन करायचं बंद करतं आणि शासन जेव्हा निरंकुश होतं तेव्हा त्यांच्यावरती सर्वात मोठा अंकुश हा जनतेचाच असतो. म्हणजे आता न्यायालय लोकशाहीचे जे 4 स्तंभ आहेत त्यामध्ये शासन आहे, त्यानंतर प्रसार माध्यम आहेत, त्यानंतर न्यायसंस्था आहे आणि चौथा सगळ्यात मोठा जो स्तंभ आहे तो म्हणजे नागरिक आहे. म्हणजे 3 स्तंभ. आता न्यायसंस्था ही स्वतंत्र असल्यामुळे बऱ्याच अंशी अंकुश ठेवत असते आपण बघता, पण शेवटी आपल्याकडे एक म्हण आहे की तुम्ही किती जरी केला तरी शेवटी तुम्हाला जनतेच्या दरबारात उभं राहायचं आहे, जनतेच्या न्यायालयात तुम्हाला यायचं आहे आणि त्या जनतेच्या न्यायालयाची ताकद मजबूत करणारा म्हणजे हा माहितीचा अधिकाराचा कायदा आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल मी अधिक काही तुम्हाला सांगत नाही. शासन निरंकुश झाल्यानंतर त्यावरती अंकुश ठेवून शासनाला आपल्या मर्यादेत काम करणं जरुरीचं आहे आणि तुम्ही मालक नसून तुम्ही सेवक आहात या ब्रीदवाक्याची शासनकर्त्यांना नेहमीच जाणीव व्हावी. तुम्ही आमचे नोकर आहात, तुम्ही आमचे मालक नाही. तुम्ही जे काही सगळं करता ते आमच्या कल्याणासाठी असलं पाहिजे आणि आमच्या हितासाठी असलं पाहिजे. तेही जर का बाजूला राहत असेल आणि तुम्ही त्यापासून पुढे जर का दुसऱ्या मार्गावर भरकटत असाल आणि स्वतःला मालक समजून जर का तुम्ही आम्हाला गृहीत धरणार असाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. आम्ही तुम्हाला जाब विचारू आणि आमच्या विचारलेल्या जाबाचं उत्तर तुम्हाला निश्चितपणे द्यावं लागेल आणि दिलं नाही तर गंभीर परिणामांना सामोरं देखील जावं लागेल. हे सगळं सांगणारा म्हणजे कायदा म्हणजे माहितीचा अधिकार. एवढ्या सगळ्या या माझ्या प्रस्तावनेत किंवा माझ्या बोलण्यात माहितीच्या अधिकाराचा सारांश तुमच्या लक्षात येईल. दुसरा विषय जो सौदागर साहेबांनी आपल्यासमोर मांडला तो खरंच अत्यंत जिव्हाळ्याचा, अत्यंत कळकळीचा आणि अत्यंत कळीचा मुद्दा असलेला असा विषय आहे. आता मी एक न्यायालयाचा घटक किंवा न्यायसंस्थेचा घटक म्हणून माझी दृष्टी तटस्थ असली पाहिजे. म्हणजे मी कुठल्याही बाजूनी झुकलो नाही पाहिजे तरच मी चांगल्या प्रकारे न्याय करू शकेन असं आमच्या न्यायाधीशाची शपथ घेताना आम्हाला शिकवलेलं असतं. म्हणजे आम्ही समोर आल्यानंतर ज्येष्ठ नागरिक माझ्या समोर आले, त्यांचा मुलगा समोर आला तर मी सर्वप्रथम
कुठल्याही पद्धतीनं कलुषित दृष्टीने दोघांच्याकडे पण बघितलं नाही पाहिजे. म्हणजे माझी ज्येष्ठ नागरिकांच्याकडे थोडी झुकावाची नजर आणि मुलांच्याकडे थोडी वक्रदृष्टी असं जर का मी ठेवून काही त्या प्रकरणाकडे बघितलं तर माझ्या हातून चांगला न्याय होणार नाही. त्यामुळे मी तटस्थ घटक या न्यायाला आपल्यासमोर काही वस्तुस्थिती मांडणार आहे. सौदागर साहेबांनी आपल्याकडे खूप चांगल्या प्रकारे विश्लेषण केलं. सामाजिक बदल कसे होत आहेत, मुलांच्या आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवृत्तीमध्ये कसे बदल होत आहेत, या दृष्टीने मी तुम्हाला एक अत्यंत सर्वात प्रथम एक आवाहन करतो की आपण कोणतेही निर्णय भावनेच्या प्रभावाखाली घेऊ नका. सगळ्यात पहिलं मला तुम्हाला सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना आव्हान आहे, तुम्ही आता इथं उपस्थित असलेले किंवा तुमच्या संपर्कात असलेल्या सगळ्या लोकांना सांगा, वयाच्या उतरत्या टप्प्यावर आपल्याला बरेच कठीण निर्णय घ्यायचे असतात आणि ते घेतल्यापासून पर्याय पण नसतो. कारण का ते काय आपल्याकडे मत आहे की रंगमंचावरती आपण आलोय, आपल्या प्रवेशाला जेवढी भूमिका वाटायला आलेली आहे ती तेवढ्या वेळेतच वाटवायची आहे. म्हणजे माझा प्रवेश मी उशिराही करून चालणार नाही, अगदी लवकरही करून चालणार नाही, आणि जेव्हा आलोय तेव्हा माझी भूमिका मला चांगली वाटवायला पाहिजे, नाहीतर माझं नाटक रंगणार नाही. तसं आपण सगळे ह्या जगाच्या रंगमंचावरती आलेलो सगळेजण पात्र आहोत. त्यामध्ये कधी आपण बाप असतो, कधी आपण सासरा असतो, कधी आपण भाऊ असतो, अशी वेगवेगळ्या अंगाने आपण पात्र असतो. तर सर्वप्रथम आपल्याला माझं आव्हान असं आहे की तुम्ही वयाच्या उतरत्या कालावधीमध्ये जे काही तुम्हाला भावनिक, कायदेशीर, सामाजिक असे जे निर्णय घ्यावे लागतात ते भावनेच्या प्रभावाखाली घेऊ नका. थोडक्यात सांगायचं झालं तर आपण सर्वांनी, मी अनेक वेळा हे उदाहरण सांगितलेलं आहे, नटसम्राट नाटक बघितलं असेल, काही जणांनी वाचलं असेल आणि आता काहीच वर्षापूर्वी त्याबद्दल चित्रपट येऊन गेला. त्या गणपतराव बेलवलकरांना समाजाने पुरस्कार दिला, नटसम्राट ही पदवी दिली आणि त्या पदवीच्या समारंभाच्या कार्यक्रमातच त्यांनी एक घोषणा करून टाकली की आता मी कृतकृत्य झालेलो आहे, माझ्या सगळ्या आयुष्याची जी काही संघर्षाचा कालावधी होता तो संपला आणि मी माझ्या आयुष्याच्या संघर्षाच्या कालावधीत खूप टप्प्यानी कष्टाने ह्यातनं सगळं मार्गाक्रमण केलं आणि आता मी भरून पावलोय, मी कृतकृत्य झालोय. आणि म्हणून मी काय करतो, माझं जे लाडकं कोकरू आहे आणि माझा जो लाडका चिमणा आहे त्या सगळ्यांना मी माझी संपत्ती बहाल करून टाकतो. बायकोला काही देतात आणि कोणाला काही देतात, हे सगळं आपण बघितलंय. आणि मग खऱ्या अर्थाने त्यांची परवड सुरू होते नंतर. आणि मग त्यांची जी सरकार आहे ती त्यांना म्हणते की मी तुम्हाला सांगत होते समोरचं ताट दिलं चालेल परंतु बसायचा पाठ देऊ नका. आता मी तुम्हाला सांगतो, आणि जर का कोणी बघितलं नसेल, वाचलं नसेल तर हे नाटक बघा, चित्रपट पहा. खरं तर ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्याची इतिश्री सांगणारा हा चित्रपट आहे. मला थोडा आध्यात्मिक विषयाची आवड असल्यामुळे मी त्या अनुषंगाने आपल्याला बरंच सांगू शकेन, पण मी ह्या माध्यमाचा जो आधार घेतोय ते अशासाठी, आपण जन्माला आल्यानंतर आपल्या मुलांचं पालन पोषण करायच्या भूमिकेत जेव्हा जातो तेव्हापासून, म्हणजे बाप आणि आई झाल्यापासून आपल्या लेखी सगळ्यात मोठं काय असतं तर आपल्या मुलांचं भविष्य कसं सुरक्षित होईल, आणि त्या दृष्टीनं आपण अहोरात्र ऊर फुटेपर्यंत काम करतो आणि सर्वच म्हणजे स्वतःच्या कधी कधी स्वतःच्या इच्छांना मुरड घालतो, स्वतःच्या आकांक्षांना बाजूला ठेवतो, परंतु आपल्या पोटाला आलेली जी मुलं बाळं आहेत त्यांचं भविष्य सुखाचं होईल यासाठी आपण धडपडतो. आणि मग सगळी पुंजी जी आहे आपण ती जमा करून त्यांचं शिक्षण असेल, त्यांचा संसार असेल, सगळं आपण करतो. आणि आयुष्याच्या एका टप्प्यावर अशी वेळ येते की आता आपल्या मुलांना आपण सगळं देऊन टाकावं. तर तेव्हा मी एक न्यायाचा घटक म्हणून किंवा न्यायाधीश म्हणून मी तुम्हा सर्वांना अत्यंत सावधपणे एक सल्लाच देतो, तो तुम्ही सगळ्यांनी अंगीकारावा अशी माझी मनोमन इच्छा आहे. ते म्हणजे सगळी संपत्ती मुलाच्या नावावर काही केल्या करायची नाही. स्वार्थापोटी म्हणा, तुम्हाला कठोर वाटेल म्हणा, परंतु एक सामाजिक वास्तव आणि कायद्याचा सुजाण नागरिक म्हणून मी तुम्हाला सांगतो, सगळी संपत्ती कोणत्याही परिस्थितीत मुलांच्या किंवा मुलीच्या किंवा आपल्या जवळच्या नातलगांच्या नावानं करणं हे आपल्या धोक्याचं आहे. त्याचं कारण असं, फक्त संपत्ती आहेत म्हणून आम्हाला बघायचं का त्यांनी, तो भाग वेगळाच, परंतु आपण आपल्या भविष्यासाठी दुसऱ्यावरती अवलंबून राहायची वेळ यावी अशी आपण आपल्यावरती वेळच येऊ द्यायची नाही. आणि त्यासाठी मी तुम्हाला सर्वांना सांगतो की आपण त्या बाबतीत भावना सगळ्या बाजूला ठेवून अत्यंत विवेकीपणानं, अत्यंत शांत बुद्धीनं तो निर्णय घ्यायचा आहे. मुलाला काय वाटेल, सुनेला काय वाटेल, त्यांना काय वाटस ते वाटू दे. त्यांना काही वाटलं तरी आपल्यावरती येणाऱ्या वाईट वेळेत त्यांची ती वृत्ती तशीच राहील याची शाश्वती काही देता येत नाही. आपण म्हणतो माझं पोरग संस्कारी आहे, माझं पोरग मला असं करणार नाही, सब झूठ आहे. काय आहे, आणि हे का मी सांगतोय,
तर त्याची आम्ही न्यायाधीश म्हणून आम्ही आता रोज उदाहरणं बघतो आणि आमचं अंतःकरण व्यथित होतं की बाबा अशा प्रकारे ज्यांनी खरं तर आयुष्याच्या उतार वयात जेवढे काही त्यांचे आयुष्याचे दिवस, जसं सौदागर साहेबांनी सांगितलं की आपण प्रत्येक जण येत असताना अकाउंट घेऊन येतो. म्हणजे आपण एक आवर ग्लास जर का बघितला, ते जुनं जे वाळूचं घड्याळ आहे, ती वरण खाली वाळू पडत असते. एकदा खालचा हात घडा भरला की पुन्हा आपण उलटवून ठेवतो. प्रत्येक क्षणाला त्यातून थोडी थोडी वाळू खाली संपणार आहे. याचा अर्थ वरची जेवढी वाळू शिल्लक राहील येते केव्हा तरी संपत जाणार आहे. तसं आपण आपल्या आयुष्याचे प्रत्येकाने तो हिशेब घेऊन आलेला आहे. अगदी यमदेवाला देखील त्याचा हिशेब स्वतःला मांडावा लागणार आहे. त्यात आपण काही सुटणार नाही. तर जे काही आपल्या उतार वयात दिवस राहिलेले आहेत ते चांगले जायचे असतील तर मग आपला मुलगा संस्कारी आहे का कुकर्मानी ग्रासलेला आहे याचा विचार करायचा नाही. तुमचं कर्तव्य त्याला चांगलं शिक्षण देणं, त्याला चांगलं स्थिर स्थावर होण्यापुरतं मदत करणं इथंपर्यंत संपलं. त्याच्या मुलांची, त्याच्या नातवांची, पिढ्यानपिढ्यांची काळजी करणं सोडून द्या. फक्त चांगलं शिक्षण देणं इथंपर्यंत आपण कर्तव्य केलंय. पुढे 18 वर्ष झाल्यानंतर जसं मुलांच्यावर तुमची जबाबदारी आहे तशी तुमच्यावर मुलांची जबाबदारी नाही आहे. म्हणजे 18 वर्षाचा मुलगा झाला की तो तुमच्याकडे कायद्याने काय मागू शकत नाही, परंतु तुम्ही वृद्ध झाल्यानंतर मात्र त्याला तुम्हाला सांभाळायची जबाबदारी आहे. म्हणून सर्वप्रथम हे करा की त्याच्यावरती आपल्याला अवलंबून राहायला लागेल असं कोणत्याही प्रकारचा निर्णय घेऊ नका. आणि चुकून त्यातनं निर्णय जर का घेतलाच असेल तर सौदागर साहेबांनी जो आपल्या समोर कायदा मांडला तो कायदा तुमच्या संरक्षणासाठी अत्यंत खंबीरपणे उभा आहे. फक्त त्यासाठी तुम्ही भावना बाजूला ठेवून कठोरपणे आपल्या मुलाविरुद्ध कारवाई केली पाहिजे. माझ्या मुलाला काय वाटेल, त्याला मी कोर्टात खेचू का? सौदागर साहेबांनीच एका मागच्या अशाच आमच्या शिबिरांमध्ये मनोगतांमध्ये एक उदाहरण सांगितलं मला आठवतंय. एका मोठ्या पदावरून निवृत्त झालेल्या पालकांनी, ज्याला चांगली पेन्शन होती, त्यांनी असा कोर्टात अर्ज केला आणि न्यायाधीशांसमोर त्यांनी निवेदन केलं की मला माझ्या मुलाकडून कोणतीही पोटगी नको आहे, त्याला फक्त माझ्या तारखेला येऊन हजर राहिलं पाहिजे अशी त्याला तुम्ही अट घाला. मग ते म्हणले असं का? तर ते म्हणले तो स्वतःच्या कामात इतका व्यग्र झालाय की तो मला महिनोन महिने भेटत नाही आणि मी त्याच्यावर खटला दाखल केल्यामुळं तो तारखेला येईल आणि तारखेला आल्यानंतर मी त्याला माझ्या डोळ्यांनी बघू तरी शकेन आणि म्हणून तुम्ही त्याला ही माझ्या विरुद्ध समन्स पाठवा आणि त्याला कोर्टात हजर राहायला सांगा. म्हणजे बघा किती आपल्या पालकांचा आपल्या मुलांच्या वरती जीव असतो, प्रेम असतं. मी अजून एक तुम्हाला उदाहरण सांगतो. एक असेच वयस्कर आपल्यासारखे माझ्या आजोबाच्या वयाचे असे एक आजोबा आपल्या घराच्या गॅलरीत येतात आणि आपल्या मुलाला बाहेर बोलून घेतात आणि समोरच्या झाडावरती एक कावळा बसलेला असतो. ते त्याला म्हणतात आणि इकडे म्हणजे जरा नजर वयोमानानुसार थोडी कमकुवत झाली. ते समोरच्या झाडावर बसलेला पक्षी कोण आहे तो सांग म्हणतात. तर तो आपला काय दाढी करत असतोय किंवा सकाळच्या कामाची जायची, ऑफिसला जायची गडबड असते, तो आटपत असतोय. 1-2 मिनिटासाठी येतोय. बाबा काय सांगतो मला कळत नाही का, तो कावळा आहे की म्हटला. परत जातो आपल्या कामाला लागतोय आणि थोड्या वेळाने ते बोलवतात. हे बघ अरे तू सांगितलंच पण मला काय नीट दिसत नाही, जरा नीट बघून सांग बघू तो कोण आहे, कसला पक्षी आहे. परत सांगतो कावळा आहे म्हणून आणि दुसऱ्या कामाला जातो आणि 1-2 मिनिटांनी बोलवतात. नाही मला काय तुझं पटलेलं नाही आहे आणि ते कावळा कुठं काय, कावळ्या जरा कोकल्यासारखं काय दिसतं, नीट बघ आणि सांग म्हणतात ते काय आहे. तो थोडा रागावून सांगतो अहो किती वेळा सांगितलं तुम्हाला, कावळाच आहे नव्हे तो, आणि परत जातात. 4थ्या-5व्यांदा पुन्हा ते बोलवतात. नाही मला काय तुझं म्हणणं पटत नाही आणि ते काय आहे ते बघून सांग. मग तो मात्र त्यांच्या अंगावरती ओरडतो जोरात आणि तुम्हाला काय तुमची बुद्धिभ्रष्ट झाली काय, मी तुम्हाला 10 वेळा मगासपासून 4 वेळा सांगितलं की तो कावळाच आहे, कावळाच आहे. तुम्हाला दिसत नसेल तर राहू दे, कशाला त्याची चिंता करता, कावळा असेल ना तर चिमणी असेल ना तर आणि कोण असेल, काय बघायचं ते बघा आणि गप्प बसा. असा तो, आता मी यापेक्षाही कडक शब्दात बोलू शकतो परंतु सभेचा अवधारी समजून किंवा सभा औचित्य साधून मी जास्त बोलत नाही. तो अशा प्रकारे जवळपास त्याच्यावरती ओरडतो, खेकसतो आणि मग त्याला बाजूला बसवतात आणि इथं बस म्हणतात 1-2 मिनिटं. आता मी तुला 4 वेळा विचारलं की समोर बसलेला पक्षी कोण आहे, तर त्याचा तुला राग आला, तू माझ्यावरती ओरडलास, माझ्या सगळ्या आयुष्याचं तत्वज्ञान उघडं पाडलंस. पण तू लहान असताना माझ्या मांडीवर येऊन बसायचास आणि मी तुला घास भरवत असायचो, तुझी आई तुझ्या शेजारी असायची आणि ती म्हणायची हा एक घास चिवचा, हा एक घास कावचा. तेव्हा असाच एक पक्षी झाडावर बसलेला असायचा आणि तू आम्हाला 100 वेळा विचारलंस आई तो कोणता पक्षी आहे, बाबा तो कोणता पक्षी आहे, आणि आम्ही तुला 100 वेळा त्याचं उत्तर दिलं रे. तेव्हा एकदाही तुला आम्ही असं म्हटलो नाही तुला दिसत नाही काय, तुला कळत नाही काय. अरे तुझं ते बालपण होतं, आता आमचं बालपण सुरू झालं. तुझ्या बालपणात आम्ही तुला मांडीवर घेतलं,
अंगा खांद्यावरती खेळवलं तशी आम्ही तुझ्याकडून आता अपेक्षा करू शकत नाही. आम्ही वयाने तुझ्या अंगा खांद्यावरती खेळावं, तुझ्या अंगा खांद्यावरती डोलावं असं आम्हाला वय परवानगी देत नाही, पण किमान मनानं तरी तू आम्हाला अंगा खांद्यावर घे. तुझ्या अंगा खांद्यावर घेऊन नुसतं आमची आपुलकीनं चौकशी केलीस, बाबा तुम्हाला काय दुखतंय, बाबा तुम्हाला काय लागतंय, आई तुम्ही जेवलात काय, झालेलं जेवण तुम्हाला आवडलं काय, तिखट तर नव्हतं ना, तुम्हाला त्रास तर झाला, नुसतं विचारलंच तरी आमचं मन भरलं रे. आणि हीच अपेक्षा आपल्या पालकांची आपल्या मुलांच्याकडून असते. आता मी दुसरी एक बाब सांगतो. जशी आपण मुलांच्याकडनं अपेक्षा ठेवतो तसं वयाच्या उतरत्या टप्प्यात तुम्ही मुलांच्या पासून निरीक्षण सुद्धा व्हायला शिकलं पाहिजे. आता हे फार महत्वाचं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या अध्यायात असं सांगितलेलं आहे की आपण ज्यावेळी कर्तव्याच्या एका पथावरती येतो तेव्हा कर्तव्याबद्दल आपण साक्षीभूत भावानं बघायला शिकलं पाहिजे. म्हणजे मी आतापर्यंतचा संसार सुखाचा केला, आता माझी जी भूमिका आहे ती केवळ बघायची आहे. आता इथून पुढे मी त्यांच्या निर्णयामध्ये किती सहभाग घेतला पाहिजे, त्यांच्या निर्णयाची मी किती काळजी घेतली पाहिजे. आपल्याला बऱ्याच वेळा वाटत असतं की मुलं नुकसानीचा निर्णय घ्यायला लागल्यात, हा निर्णय घेऊन ती जाऊन खड्ड्यात पडणार आहेत, त्यांचं नुकसान होणार आहे. पण तेव्हा देखील आपल्याला अशी एक भूमिका घ्यावी लागते, ते पडू देत खड्ड्यात, त्यांना लागू देत, त्यांना खर्चटू देत, परंतु तुम्ही तिथं त्यावेळी जर का तुम्ही त्यांची काळजी घेत राहिला तर तेव्हा काय होतं, त्यांच्या पंखात भरलेलं जे बळ असतं, त्यांना त्यांच्या आयुष्याची जी गती मांडायची असते, त्यांच्या आयुष्यात जे काही अजून जोखमीचे निर्णय घेऊन त्यातून त्यांना बाहेर यायचं असतं, तेव्हाही जर का तुम्ही तुमच्या संरक्षणाचं कवच त्यांच्यावरती टाकत राहिला तर त्यांना असं वाटतं की माझे आई बाबा मला मोठी होऊच देत नाही, म्हणून वडाच्या झाडाखाली वडाचं झाड लावायचं नसतं. कारण का, त्या झाडाखाली, त्या झाडाच्या सावल्यांखाली, पारंब्याखाली ते रुजत नाही, त्यामुळे ते दुसरीकडे कुठेतरी लावायचं असतं. तसं आपण एका वयाच्या टप्प्यावरती आल्यानंतर त्यांच्या निर्णयात किती लुडबुड करायची, त्यांच्या निर्णयावरती आपले विचार किती थोपवायचे याचाही विचार केला पाहिजे. आणि जशी आपली मुलगी दुसऱ्याच्या घरात गेली तशी दुसऱ्याची मुलगी का आपल्या घरात आलेली आहे, ह्या दोन्ही बाजूने जर का विचार केला, एका सुनेनं आपल्या आईला सोडून आल्यानंतर दुसरी आई माझ्या इथं वाट पाहते, आणि माझ्या मुलीला जर का मी दुसऱ्याच्या घरी घालवलं असेल तर माझ्या घरी आलेली माझी मुलगी सूनच आहे, सूनच ही माझी मुलगी आहे, असं जर का आपण कुटुंबांमध्ये विचार करायला लागलो तर सौदागर साहेब किंवा तुम्हाला सगळ्यांना मला असं वाटतंय की आपल्याला नव्याने वृद्धाश्रम खोलायची गरज आणि दुर्दैवाने समजा जरी आता आपण वृद्धाश्रम ही आपल्या समाजाला अपेक्षित असलेली यंत्रणा नाही आहे, परंतु बदलत्या समाजाच्या कालावधीनुसार जर का मी आधीच्या एका स्टेशनला असताना वृद्धाश्रमाला भेट दिली होती आणि तिथं मला एक पालक भेटले होते, तर ते म्हटले मी माझ्या मुलांना सांगितलं की बाबांनो तुम्ही मला आता वृद्धाश्रमात घाला. आता मला असं वाटलं की अरे हे काय असं का म्हणतायत, किंवा याच्यात काही दुःख आहे का स्वतःचा निर्णय आहे. तर त्यांनी मला काही पार्श्वभूमी सांगितली की माझी मुलं ज्या पद्धतीनं काम करतात. आता बघा मी तुमच्यासमोर एक वेगळा विषय मांडायला लागलो. आपण वृद्धाश्रम ही टाकाऊ कल्पना असत म्हणून आपण आपल्याला स्वीकारत नाही, परंतु जर का थोडं आता काही मेट्रो सिटीज मध्ये वगैरे आपण बघितलं तर दोन्ही मुलं ही अपरिहार्यपणे कमवणारी असतात. म्हणजे सून आणि मुलगा दोघांनाही नोकरी करावी लागते आणि त्यांच्या कार्यालयीन व्यापामुळं किती जरी इच्छा असली म्हणजे ते असं मुद्दाम करतात अशातला भाग नाही, त्यांना ही व्यवस्था स्वीकारण्याशिवाय पर्याय राहत नव्हतो. तुम्हाला अगदी वेगळं वाटेल न्यायाधीश असून मी कशाचा पुरस्कार करतोय असं नाही आहे. जर तुमच्या मुलांची प्रांजळ भावना असेल तर ही पण समाजामध्ये निर्माण झालेली व्यवस्था ही ज्येष्ठ नागरिकांच्या हिताचीच आहे. कारण का त्या मुलांना खूप मनापासून इच्छा आहे, परंतु त्यांचा जो प्रत्यक्ष उपलब्ध असणारा वेळ आहे तो ते देऊ शकत नाही, परंतु त्यासाठी असणारं सगळं कर्तव्य करायला तयार असतील. तर काही पालकांनी स्वतःहून निर्णय घेतलेले आहेत आणि उच्च पदस्थ पालकांनी निर्णय घेतलेले आहेत. म्हणून कुठलीही व्यवस्था एकांगी नसते, कुठलीही व्यवस्था एकाच वेळी टाकाऊ नसते, त्याची उपयुक्तता असल्याशिवाय ती आपल्या समाजामध्ये रुजलेली नसते. म्हणून आपल्या मुलांनी वृद्धाश्रमात ठेवलं म्हणजे ती पूर्ण टाकाऊ आहे हे एकांगी चित्र बरोबर नाही. आणि आपल्या आई वडिलांचा आपल्याला त्रास होतोय म्हणून परपटत ओढून वृद्धाश्रमामध्ये टाकणारे मुलंही समर्थनीय नाहीत. अशा दोन्ही बाजूने त्या घटनांकडे आपण बघितलं पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला अगदी वेळ संपत आलेला आहे, मी सर्वांना एक अगदी कळकळीनं सांगतो, मी तुमच्या मुलासारखाच आहे. आपण आयुष्याच्या या टप्प्यावरती तुमच्या अनुभवाची शिदोरी आमच्या पुढच्या वाटचालीसाठी कशी उपयुक्त ठरेल. आणि ही जी शिदोरी आहे ती शिदोरी कशी असते, शिदोरी अगदी पोटभर घ्यायची नसते. ज्यावेळी भूक लागेल आणि तहानेनं व्याकुळ होईल तेव्हा पोट भरण्यापुरती ती शिदोरी असली पाहिजे. तशी शिदोरी तुम्ही आमच्या पाठीवरती द्यावी. आणि मी तुम्हाला अगदी शेवटी असं सांगतो की रस्त्यावरती पडलेल्या पानांवरून आपण जोरात चालत असतो, पानं पायाखाली कुरकुरत असतात आणि आपल्या व्यथा सांगत असतात. ती पानं म्हणत असतात की अरे बाबा ज्याच्यावरून तू उन्मत्तपणे चाललायस त्याच पानाने केव्हा तरी तुझ्या डोक्यावरती
सावली धरलेली आहे हे तू विसरू नकोस. आणि म्हणून एक न्यायालयाचा घटक म्हणून आमच्या मनामध्ये देखील ही जाणीव पूर्णपणे आहे की आता जरी तुम्ही ज्येष्ठ दिसत असला तरी अजूनही तुमच्या अनुभव संपन्न जगाची समाजाच्या वाटाघाटीत जडणघडणीत सौदागर साहेबांनी उदाहरणं सांगितली. म्हणून कोणत्याही टप्प्यावरती आपली कार्यकर्तृत्व कमी झालेलं आहे, कर्तव्यशक्ती कमी झालेली आहे, क्षमता कमी झाली असं मनात आणू नका. आणि तुम्ही अजूनही समाजाला दिशा दाखवण्यासाठी तितक्याच खंबीरपणे आमच्या समाजाचं नेतृत्व करू शकता याचा विश्वास माझ्या मनात आहे. तुमच्या त्या क्षमतांवरती माझा विश्वास आहे. आणि तीच भावना ठेवून आम्ही न्याय करत असताना ज्येष्ठ नागरिकांच्याकडे पाहत असतो एवढं आपल्याला मी आवाहन करतो. आणि आज आम्हाला इथे येऊन तालुका विधी सेवा समितीमार्फत हे शिबिर यशस्वी करण्यासाठी तुम्ही सर्व ज्येष्ठ नागरिकांनी सहकार्य केलं आणि आमचा हा शिबिर यशस्वी करण्यामध्ये आपला सहभाग नोंदवला त्याबद्दल न्यायसंस्थेचा प्रतिनिधी या नात्यानं आणि व्यक्तिगत पातळीवरती तुमचा एक मुलासारखा मुलगाच म्हणून मी आपला अत्यंत मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपले रजा घेतो. जय हिंद. आज आपल्याला जत न्यायालयातील न्यायाधीश विशेषतः चौगुले साहेब, वकील साहेब, सौदागर सर, मनमाने सर यांनी इथं येऊन आपल्याला परत ज्येष्ठ नागरिकांना जगण्याची एक तासभर ऊर्जा दिली की चांगलं तिने व्याख्यान दिलं आणि आपल्याला एक परत खंबीरपणे जगण्याची ऊर्जा त्यांनी निर्माण करून दिली. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांच्या नियोजनानुसार वेळेत येऊन आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यांनी कायद्याचे मार्गदर्शन केलं. आपल्या भावनिक विषयावरही त्यांनी चांगला हात घातला आणि ते समजावून सांगून आपल्याला जागृत केलं. त्याबद्दल मी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं त्यांचा अत्यंत ऋणी आहे, आभारी आहे. या उपरी आपल्याला त्यांचं सहकार्य मिळेल ही अपेक्षा व्यक्त करून मी थांबतो. भारतरत्न देऊन सन्मानित केलेला आहे. माननीय लालकृष्ण अडवाणी, माननीय कर्पूरी ठाकूर, माननीय एस स्वामीनाथन, माननीय नरसिंहराव आणि माननीय चौधरी चरण. आपण सगळे ज्येष्ठ असल्यामुळं त्या माणसांची पदक आणि कामगिरी आपण सर्वांना माहीत आहे म्हणून मी उजळणी करत नाही. या मंडळींचं, या 5 मंडळींचं त्यांना भारतरत्न भारत सरकारनं सन्मानित केल्याबद्दल आपण टाळ्यांचा गजर करूया. या 2 दिवसात फार मोठी माणसं आपण सर्वांना सोडून गेली आहेत. विशेषतः आज सकाळी अगदी लवकर बातमी कळालेलीच आहे. कायदे पंडित हली नरिमन वयाच्या 95व्या वर्षी प्रवादिशी गेले. दुसरं प्रसिद्ध नभोवाणी निवेदक आणि आपल्याला माहितीच आहे की आमीर सयानी जे बिनाका गीत मला सादर करणारी मोठी व्यक्ती. आपण सगळे तरुण होतो आणि सगळ्यांनी त्यावेळेला बिनाका गीत मला ऐकलेली आपलीच पिढी. आणि त्यावेळेला आपल्या घरात रेडिओ नव्हतं. चोरून जाऊन हॉटेलात सुद्धा आपण ते ऐकले नाही आणि घरोघरी रेडिओचा तो काळ नव्हता. 10 पैशाचा चहा आणि 1 तासभर गाणे ऐकायचं आपण सगळे त्यावेळेला केलं होतं. तर नभोवाणी निवेदक आमीर सयानी घेतले. तिसरे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि आपल्या जिल्ह्यातील फार मोठे व्यक्तिमत्व 100व्या वर्षी सुद्धा आपल्या मागणीसाठी, निनाळ्या मागण्यांसाठी मोर्चे जर निघाले आणि त्यांना पटलं तर ते कलेक्टरना निवेदन देण्यासाठी जात असत. ते कैलासवासी माधवराव माने वयाच्या 100व्या वर्षी गेले, परवा दिवशी गेले. आणि आज पहाटेच आपण वार्ता ऐकली. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी सभापती, कोहिनूर क्लास नावाच्या मोठ्या संस्थेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची अत्यंत जिवलग मित्र आणि उजवे हात, त्याचप्रमाणे अनेक संस्थांचे मार्गदर्शक श्री मनोहर जोशी यांचं दुःखद निधन झालेलं आहे. फार मोठी माणसं आहेत. यांच्या जाण्यामुळे केवळ महाराष्ट्राचं नाही तर भारताचं पण नुकसान झालेलं आहे. वयाची मर्यादा असते पण खरं सांगतो
काही माणसं जगावीच वाटतात. माधवराव माने 100व्या वर्षी सुद्धा जगावंच वाटतं सगळ्यांना. त्याचं कारण त्यांचं काम असतं. म्हणून हे वयानं मोठे होते खरं आहे, पण ही सगळी मंडळी गेल्यामुळे महाराष्ट्रच नव्हे भारताची देखील मोठी हानी झाली आहे. या मंडळींना एक 2 मिनिटं उभा राहून आपण सगळीजण श्रद्धांजली अर्पण. आरबीएन न्यूज मराठीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा. आरबीएन न्यूज मराठी.